नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, दारिद्र्य आणि बेरोजगारी यावरती निर्मूलनाचे उपाय या विषयावरती आपण जो अगोदरचा पार्ट 1 केला त्याचा पुढचा पार्ट बघूया. आजचा पार्ट 2 असेल. ओके. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण विविध योजनांविषयी माहिती घेतली. त्यामध्ये आपण मुख्यत्वे 2 योजनांचा समावेश केला होता. एक इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली. ओके. आणि त्यानंतर आपण जवाहर रोजगार योजना, ओके, ही एक योजना आणि त्याचंच दुसरं रूप म्हणजे जवाहर ग्राम समृद्धी योजना. ओके. या योजनेबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये माहिती घेतली. ओके मित्रांनो, आज आपल्याला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेबद्दल माहिती घ्यायची आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही एक योजना, ओके, याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. त्यानंतर दुसरी योजना आहे, त्याला राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान. ओके, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. ओके, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. आता हे रूरल आहे आणि त्याचा एक दुसरा पार्ट आहे अर्बनचा. ओके, तर राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान, अशा एकूण 3 योजनांबद्दल माहिती घ्यायची. ओके, तर हा बार्टीचा खूप चांगला उपक्रम आहे. बार्टीच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत चॅनल शेअर करा, ओके, लाईक करा आणि बार्टीच्या हे उपक्रमाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी तुम्ही त्याची बार्टीच्या चॅनलला इतरांना बार्टीच्या चॅनलबद्दल सांगा. ओके, तर सुरू करूया मित्रांनो. आज दुसरा पार्ट, ओके, दारिद्र्य आणि बेरोजगारी यावरती जे सरकार उपाय करते, ओके, यांच्या निर्मूलनासाठी जे उपाय करते त्यामध्ये आपण काही योजनांचा अभ्यास मागच्या लेक्चरमध्ये केला. आज आपण त्याचा दुसरा पार्ट बघूया. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द नेक्स्ट टॉपिक. ओके, नेक्स्ट स्कीम. लेट अस टॉक अबाउट द नेक्स्ट स्कीम. पुढच्या योजनेबद्दल बोलूया. पुढच्या योजनेचं नाव आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ओके, तर मित्रांनो, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही योजना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण एक दुसरी योजना जी बघितली होती, जवाहर ग्राम समृद्धी योजना. ओके, तुम्हाला आठवत असेल मागच्या लेक्चरमध्ये आपण जवाहर ग्राम समृद्धी योजनेबद्दल थोडीशी माहिती घेतली होती. तर त्या योजनेला एका दुसऱ्या योजनेसोबत एकत्र करून दुसऱ्या योजनेचं नाव होतं एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम, म्हणजे रोजगार आश्वासन देण्याची जी योजना होती, रोजगाराचं तुम्हाला आश्वासन मिळायचं त्या योजनेअंतर्गत. ओके, ह्या 2 योजनांना मिळून एक योजना तयार करण्यात आली आणि ती सुरू करण्यात आली 2001 ला, सप्टेंबर 25, 2001 ला. ओके, तर ह्या 2 योजनांना एकत्र करून जी योजना बनवली गेली त्या योजनेचं नाव होतं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ओके, या योजनेचं नाव होतं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. आता नेमकं मग ह्या योजनेअंतर्गत कोणाला जॉब मिळायचा किंवा कोणाला रोजगार मिळायचा, तर रोजगार इच्छुक गरीब लोकांना या योजनेअंतर्गत काम मिळू शकते. तर ज्यांना देखील रोजगाराची गरज आहे, जे देखील रोजगाराला इच्छुक आहेत, त्या सगळ्यांना यामध्ये काम मिळेल. पण एवढंच की एक क्रायटेरिया असेल, द बेनिफिशरी शुड बी रुरल पुअर, म्हणजे ग्रामीण भागातला तो गरीब व्यक्ती असायला पाहिजे. ओके, शहरी भागातला ही योजना लागू नव्हती, लक्षात घ्या. ओके, तर ही ग्रामीण भागासाठी, म्हणूनच नावात देखील तुम्ही बघाल ग्रामीण रोजगार योजना असं नाव दिलेलं आहे. ओके, तर 2001 ला सुरुवात झाली या योजनेची आणि रोजगार इच्छुक असलेले गरीब लोकांना या योजनेअंतर्गत, ग्रामीण गरिबांना या योजनेअंतर्गत लाभ मिळायचा. ओके, तर नेमका लाभ कसा मिळायचा? उत्पादक रोजगार म्हणजे ज्या रोजगारातून तुम्हाला काहीतरी म्हणजे लाभ मिळतो. ओके, प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट. बघा, एम्प्लॉयमेंटचे भरपूर प्रकार असतात. असं असू शकते की तुम्ही एका ठिकाणी काम करताय पण तुमची प्रोडक्टिव्हिटी 0 आहे. म्हणजे समजा शेतात एक अल्पभूधारक, समजा एक छोट्या प्रमाणाचं शेत आहे, छोटं शेत आहे. ओके, जास्त मोठं नाही. ओके, छोटं शेत. त्या शेतात 10 जण काम करतात, ऑलरेडी 10 जण काम करतात आणि तुम्ही येऊन त्या शेतात ऍडिशनल काम करायला लागतात. ओके, तर
त्या छोट्याशा शेतात जर अगोदर 10 जण काम करतायत आणि तुम्ही येऊन त्यात काम करतायत, तर तुमची जी प्रोडक्टिव्हिटी असेल किंवा तुमचं जे योगदान असेल उत्पादनामध्ये ते खूप कमी असेल. ओके. तर तुम्ही रोजगार तुम्हाला असून देखील तुम्ही बेरोजगारमध्ये मोडता त्या त्या केसमध्ये. ओके. तुमच्याकडे रोजगार असून देखील तुम्हाला बेरोजगार म्हटलं जाते, कारण तुमची उत्पादकता शून्य आहे. तुम्ही एकूण उत्पादनात तुमचं जे योगदान आहे ते शून्य आहे. तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये अशी अनुत्पादक अशा अशा प्रकारच्या अनुत्पादक रोजगार दिला जात नाही. तर जे काही रोजगार तुम्हाला त्यात मिळेल, ओके, जे काही रोजगार लोकांना मिळेल ते काय असेल, उत्पादक रोजगार असेल. म्हणजे ते प्रोडक्टिव्ह असेल. म्हणजे काय, तुमचा सहभाग ज्याच्यात असेल, तुम्हाला एक तिथून चांगलं वेतन मिळेल आणि तुम्ही जिथं काम कराल तुमचा सहभाग दिसेल. ओके, उत्पादनामध्ये तुमचा सहभाग दिसेल. असं नाही की ते शेताचं उदाहरण दिलं, 10 जण करतायत आणि 11वा व्यक्ती तिथं जाऊन काम करायला लागतो. साहजिक आहे, 11व्या व्यक्तीचं तिथं जे योगदान असेल ते जास्त नसेल. ओके. तर त्याला अनुत्पादक रोजगार म्हणतात. म्हणजे रोजगार असून देखील बेरोजगारीचा तो प्रकार असतो. ओके. तर उत्पादक रोजगार पुरवण्याकरिता बनवली गेलेली ही योजना आहे, लक्षात घ्या. ओके. तर तुम्हाला जो रोजगार मिळेल तो उत्पादक असेल. उत्पादक म्हणजे तुमचं योगदान असेल. ओके. तुम्हाला त्यातून एक गेनफुल म्हणजे काहीतरी लाभ मिळेल, चांगला लाभ मिळेल आणि तुमचं योगदान असेल त्या त्या कामामध्ये. ह्या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सगळी जबाबदारी ही असेल पंचायती राज संस्थांकडे. ओके. मग त्यामध्ये तालुका स्तर आले, त्यामध्ये पंचायत समिती आले, त्यामध्ये ग्रामपंचायती आले, त्यामध्ये जिल्हा परिषद आले, असं. ओके. कारण आपण ग्रामीण भागांबद्दल बोलतो, आपण नगरपालिका, महानगरपालिका या गोष्टी, नगर परिषद या गोष्टींबद्दल बोलू शकत नाही. ओके. तर हे ग्रामीण भागांसाठी. तर पंचायती राज संस्था ज्या आहेत, ओके, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या सगळ्या संस्थांकडे ह्या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सरकारने दिलेली आहे. ओके. आता उद्दिष्ट काय, सरकारने काय काय उद्दिष्ट ठेवून ही योजना तयार केली? वेतन रोजगार देणे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल, मी ती स्लाइड दाखवतो तुम्हाला अजून एकदा, कारण तुम्हाला कन्फ्युजन नको. 2 प्रकारच्या योजना असतात मुख्यत्वे आहे. असं तुम्हाला कॅटेगरायझेशन कुठे भेटणार नाही, पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. एक असते स्वयंरोजगार. त्यामध्ये तुम्हाला वेतन कोणी देत नाही. यू डोंट गेट वेजेस. ओके. तुम्हाला वेतन मिळणार नाही. तर तुम्हाला एक वस्तू निर्माण करण्यासाठी, सेवा निर्माण करण्यासाठी साधन दिली जाते आणि त्या साधनांमधून तुम्हाला तुमचं वेतन निर्माण करावं लागतं. तुम्हाला स्वयंरोजगार म्हणजे आत्मनिर्भर व्हावं लागतं. ओके. आणि दुसरा प्रकार आहे वेतन रोजगार. ह्या रोजगारामध्ये तुम्हाला पगार मिळते, वेतन मिळतं. यू गेट वेजेस. ओके. तर ही जे संपूर्ण रोजगार योजना आहे, ओके, ही जी संपूर्ण रोजगार योजना आपण सध्या बघतोय, तर ती योजना आहे त्या प्रकाराची. ओके. ती योजना त्या प्रकारातली योजना आहे. तर तुम्हाला या योजनेमध्ये, ओके, वेतन रोजगार ही योजना कशी आहे? वेतन रोजगार देणारी योजना आहे. म्हणजे तुम्हाला वेतन मिळेल. ओके. अन्न सुरक्षेला आणि पोषण स्तरावर याचा परिणाम झाला पाहिजे, हा उद्देश. सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो, इथं अन्न हा शब्द आहे. ओके. फूड सिक्युरिटी. ओके. जर हे वेतन फक्त तुम्हाला म्हणजे वेतन मिळालं म्हणून तुम्ही रोजगार आहात, असा ह्या योजनेचा उद्देश नाही. ह्या योजनेचा उद्देश थोडासा जास्त आहे. ओके. म्हणूनच त्याला संपूर्ण असा शब्द दिलेला आहे. संपूर्ण का शब्द आहे लक्षात घ्या. तुम्हाला वेतन, रोजगार तर मिळेलच, तुम्हाला वेतन मिळेल, पण या वेतनाचा उपयोग तुम्हाला कसा झाला पाहिजे? तुम्हाला अन्न सुरक्षा भेटली पाहिजे. अन्न सुरक्षा म्हणजे तुमचे जेवणाचे अन्नाचे जे अन्नधान्य विकत घेण्याचे आणि ते उपभोग करण्याची जी समस्या आहे ती सॉल्व्ह झाली पाहिजे. ओके. फूड सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो, की अन्न सुरक्षा म्हणजे तुम्हाला तुमच्या रोजगाराच्या वेतनातून तुम्हाला स्वतःला अन्न पुरवण्याची क्षमता वाढली पाहिजे, असं. आणि त्या अन्नातून तुम्हाला पोषण देखील मिळालं पाहिजे. त्यामुळे ह्या जे स्कीमला जे नाव आहे, या योजनेला जे नाव दिलेलं आहे, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना दिलेलं आहे. ओके. तर लक्षात ठेवा मित्रांनो, असं तुम्हाला अगोदरच्या कुठल्या योजनेमध्ये आढळलं नसेल. ओके. फक्त रोजगार मिळवणे, ओके, फक्त वेतन रोजगार मिळवणे, वेतन रोजगार
मिळवणे हा एकच उद्देश नाही, तर ह्या वेतनातून तुम्ही ओके तुम्हाला अन्न सुरक्षा मिळाली पाहिजे आणि त्या अन्नातून तुम्हाला हवं ते पोषण, गरजेचं जे पोषण असतं ते भेटलं पाहिजे. हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. ओके. अजून एकच उद्दिष्ट नाही, भरपूर उद्दिष्ट आहेत. आपण प्रत्येक उद्दिष्ट बघणार आहोत. ग्रामीण भागात दीर्घकाळ टिकणारी सामुदायिक मालमत्ता निर्मिती करणे. ओके. ग्रामीण भागात दीर्घकाळ टिकणारी सामुदायिक मालमत्ता म्हणजे कम्युनिटी जे असेट्स असतील, ओके, सगळे मिळून चालवणारे जे असेट्स असतील, जसं की विहीर, ओके, कम्युनिटी पण एकाची नाही, एका व्यक्तीची नसून सगळ्या समाजाची. ओके. तर असे जी मालमत्ता निर्माण करण्याचं काम देखील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या सगळ्या जे पंचायती राज संस्था आहेत या अंतर्गत करतात. ओके. या अंतर्गत करतात. दीर्घकाळ टिकणारी आर्थिक, सामाजिक आणि सामुदायिक मालमत्ता निर्मिती करणे. ओके. दीर्घकाळ टिकणारी, ओके, साधारण नाही तर दीर्घकाळ म्हणजे त्याचं लॉंग टर्म ज्याला म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला शब्द काय, लॉंग टर्म. तर लॉंग टर्म जी मालमत्ता लॉंग टर्म टिकते, दीर्घकाळ टिकते, अशी कोणती मालमत्ता, आर्थिक, सामाजिक आणि सामुदायिक मालमत्ता निर्मिती करण्याचं काम देखील, ओके, निर्मिती करण्याचा उद्देश देखील या योजनेअंतर्गत आहे. तर ही 3 मुख्य उद्दिष्टे आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आपण बघूया पुढची उद्दिष्ट काय आहेत. एक मिनिट. हा, तर ही 3 मुख्य उद्दिष्ट आहेत मित्रांनो. ओके. एक आहे वेतन रोजगार मिळाला पाहिजे लोकांना, ओके, आणि ग्रामीण गरीब लोकांना ही या योजनेचा लाभ घेऊ ग्रामीण गरीब लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात, इतर लोक घेऊ शकत नाहीत. ओके. शहरी भागासाठी ही योजना नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. ओके. आणि ह्या योजनेअंतर्गत जे वेतन मिळते त्या वेतनाचा उपयोग, ओके, अन्न सुरक्षा आणि पोषण वाढवण्यासाठी झाला पाहिजे. हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. ओके. दुसरं उद्दिष्ट काय, की ग्रामीण भागात दीर्घकाळ टिकणारी सामुदायिक मालमत्ता, आणि ही मालमत्ता कशी पाहिजे, आर्थिक, सामाजिक आणि सामुदायिक तिन्ही प्रकारची पाहिजे, असे असेट निर्माण करणे, अशी सामुदायिक मालमत्ता निर्माण करणे, हे देखील या योजनेचं उद्दिष्ट आहे. मित्रांनो, ह्यात लाभार्थी कोण असू शकतात. ओके. तर खालील लाभार्थ्यांना प्राधान्य दिलेलं आहे. वेतन मिळणारे शेतमजूर, म्हणजे शेतात काम करून ज्यांना वेजेस मिळतात, वेतन मिळते, अशा शेतमजुरांना प्राधान्य दिले जाते. ओके. कौशल्य नसलेले, ओके, बिगर कौशल्य असलेले मजूर जे बिगर शेती क्षेत्रात काम करतात, ओके, तर शेतमजुरांना देखील प्राधान्य आहे. पण कौशल्य नसलेले बिगर शेतामध्ये जे काम करतात, बिगर शेती क्षेत्रात, ओके, नॉन ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये जे काम करतात, त्यांना देखील, ओके, यामध्ये प्राधान्य आहे. ओके. ते देखील या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. तिसरे लाभार्थी आहे ते अल्पभूधारक शेतकरी. ओके. अल्पभूधारक शेतकरी देखील या योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. आता अजून काही जण लाभार्थी या योजनेचे होऊ शकतात, त्यामध्ये थोडस वेगळं आहे. आजपर्यंत ज्या तुम्ही योजना बघितल्या 2-3, त्यामध्ये हे नव्हतं. ओके. आणि हे त्यामुळे आपल्याला थोडस वेगळं लक्ष द्यावं लागेल याच्याकडे. बघा आता कोणकोणते लाभार्थी होऊ शकतात. पहिले 3 तर ठीक आहे. ओके. कोण कोण होते, एक वेतन मिळणारे शेतमजूर, दुसरं कौशल्य नसलेले, ओके, बिगर शेती क्षेत्रात काम करणारे शेतमजूर, आणि तिसरं अल्पभूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी. ह्या व्यतिरिक्त कोण असू शकते, नैसर्गिक आपत्तीग्रस्त लोक. ज्या लोक प्रभावित झालेले आहेत कशाने, नैसर्गिक आपत्तीमुळे, जसं की पूर, महापूर, वादळ, भूकंप, या गोष्टीने जर काही लोक प्रभावित झालेले असतील, नैसर्गिक आपत्तीग्रस्त असतील, तर त्या लोकांना, त्या गरिबांना ह्या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाते, लाभार्थी म्हणून प्राधान्य दिले जाते. ओके. अनुसूचित जाती जमातीच्या महिला, ओके, शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब्स, ओके, या अंतर्गत ज्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या ज्या महिला असतात, ओके, ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी होऊ शकतात. तिसरं बघा, खूप वेगळं आणि खूप महत्वाचं आहे. बालमजुरी व्यवसायातून बाहेर काढलेल्या बालकांच्या आई वडील. लक्षात घ्या मित्रांनो, तर बालमजुरी
कसं आहे, एखाद्या कुटुंबाला कदाचित चालवण्यासाठी एखादा ज्याचं वय भरले नाही, भारतात त्याची वय मर्यादा 14 आहे. ओके, 14 वर्षाखालील जर एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, तर ते जर काम करत असेल तर त्यांना बालमजूर म्हणतो आपण. त्यांना जर जबरदस्तीने कोणी काम लावत असेल त्यांना बालमजूर म्हणतो. बालमजुरी ही वाईटच गोष्ट आहे. पण एक गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे, की ते बालमजूर कदाचित त्यांच्या वडिलांचं पालन पोषण करण्यासाठी तो व्यवसाय करत असते. ओके, कदाचित. ओके, ही चुकीचीच गोष्ट आहे. नोबडी कॅन सपोर्ट इट. ओके, कोणी त्याला सपोर्ट करू शकत नाही. पण ही गोष्ट खरी आहे, की कदाचित त्या बालमजुरीच्या व्यवसायातून त्या त्या बालकाला जे पैसे मिळतात त्याच्यावरती कदाचित त्याचं घर चालत असेल. मग काय करायचं? तर बालमजुरीतून तर या बालकाला आपण बाहेर काढलं. मग त्याचं घर मग कसं चालणार? तर बालमजुरी व्यवसायातून बाहेर काढलेले जे बालकांचे आई-वडील असतात, त्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून रोजगार मिळू शकतो. त्यांना प्राधान्य दिले जाते. त्यांना काय प्राधान्य दिले जाते. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके. विशेष गरज असणाऱ्या पाल्यांचे पालक. ओके, विशेष गरज म्हणजे कदाचित दिव्यांग असेल, अपंग असेल, ओके, कदाचित दृष्टीहीन असेल. तर अशा विशेष गरज असणाऱ्या पाल्यांचे जे पालक असतात त्यांना देखील लाभार्थी म्हणून या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो. ओके, दिव्यांग पालकांचे प्रौढ पाल्य. ओके, जर पालक दिव्यांग असतील, बघा या पॉइंटमध्ये आणि या पॉइंटमध्ये फरक आहे. ओके, तर हा जो चौथा पॉइंट आहे, इथं विशेष गरज असणारं पाल्यांचे पालक म्हणजे इथं जो बालक आहे त्याच्या आई वडिलांना कामामध्ये प्राधान्य दिलं जाईल. ओके, तर इथं विशेष गरज कोण आहे? तर पाल्य आहे, पालक नाही. पण इथं जर बघितलं तर इथं पालकच विशेष गरजू आहेत. म्हणजे पालक कदाचित दिव्यांग असतील, अपंग असतील, दृष्टीहीन असतील. ओके, त्यांचं जे प्रौढ पाल्य असेल, ओके, म्हणजे 18 वर्ष आणि 18 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय असेल अशा पाल्यांना यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. ओके, तर दोन्ही गोष्टी कव्हर झाल्या. एक तर कदाचित तो बालक, ओके, त्या आई वडिलांचा मुलगा किंवा मुलगी कदाचित विशेष गरज असणाऱ्यापैकी एक असेल, किंवा आई वडीलच कदाचित विशेष गरज असणाऱ्यांपैकी असतील. तर या दोघांनाही या योजनेअंतर्गत कव्हर करण्यात आलेलं आहे. ओके, ते दोघंही लाभार्थी बनू शकतात. आता योजनेची ठळक वैशिष्ट्ये बघू आपण काय काय. द स्कीम हॅज अ सेंट्रल शेअर ऑफ 75%, स्टेट शेअर ऑफ 25%. पुन्हा पुन्हा आपल्या एका गोष्टीचा खूप अभ्यास होतोय, ते म्हणजे केंद्र सरकार पुरस्कृत योजना आणि केंद्र सरकारची योजना. मित्रांनो, ही योजना देखील केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. ओके, एक मिनिट. ही योजना देखील केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्राची भागीदारी निधीमध्ये जेव्हा केंद्राची भागीदारीचा प्रश्न येतो, केंद्राची भागीदारी 75% असते आणि 25% ही राज्याची भागीदारी असते. म्हणजे काय? तर 100 रुपये जर त्या योजनेचा खर्च असेल तर 75 रुपये केंद्र सरकार देणार आणि 25 रुपये राज्य सरकार देणार. ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, केंद्र सरकारची 100% योजना नाही. ओके, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम, ज्याला आपण असं नाव दिलं, CSS, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम. ओके, आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकार यात अन्नधान्याची देखील मदत करते. की केंद्र सरकार यात अन्नधान्याची देखील मदत करते. ओके, मग अन्नधान्य किती मिळते मित्रांनो? वेतनासोबतच किमान 5 किलो, किमान कमीत कमी, त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकते, पण किमान 5 किलोग्राम अन्नधान्य पुरवलं जाते. ओके, तर जी लोक ह्यात रोजगार मिळवतात, ज्या लोकांना ह्यात रोजगार मिळतो, ओके, तर त्या लोकांना वेतनासोबतच किमान 5 किलो, ओके, वेतन तर दिलंच जाईल. त्यामुळेच ह्या योजनेचं नाव आहे ना संपूर्ण असं आहे, असं दिलेलं आहे. संपूर्ण म्हणजे फक्त वेतन रोजगार नाही यात, तर वेतन रोजगारासोबत अन्न सुरक्षा आणि पोषण. ओके, अन्न सुरक्षा म्हणजे फूड सिक्युरिटी, पोषण म्हणजे न्यूट्रिशन. ओके, अन्न सुरक्षेबरोबर पोषणाचा देखील यात विचार केलेला आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. ओके, तर वेतनासोबत किमान 5 किलोग्राम अन्नधान्य पुरवलं जाते. किमान 5 किलोग्राम अन्नधान्य पुरवलं जाते. ओके, उरलेलं वेतन कॅश स्वरूपात असते.
ओके, किमान 5 किलोग्राम अन्न पुरवला जाईल आणि उरलेले जे वेतन असेल कॅश स्वरूपात असेल, किमान 25% वेतन कॅश असणे अनिवार्य आहे. ओके, म्हणजे काय, तर 5 किलोग्राम अन्नधान्य पुरवलं जाईल, ओके, वेतनासोबत, आणि 5 किलोग्रामची जी काही किंमत असेल त्याच्या व्यतिरिक्त जे उरलेलं वेतन असेल ते कशामध्ये असेल, कॅशमध्ये असेल. पण कॅश मधलं जे वेतन कमीत कमी 25% असणं अनिवार्य आहे. 25% असलंच पाहिजे. 25% पेक्षा जास्त कॅश पेमेंट असू शकते, कॅशच्या रूपात वेतन असू शकते, पण कमीत कमी 25% कॅश वेतन ओके असणं गरजेचं आहे. ओके, हे एक ठळक वैशिष्ट्य आहे. आता हे जे अन्नधान्य मिळते या योजनेअंतर्गत, मग त्याची जी किंमत आहे कशी ठरवली जाते, राज्य सरकार या अन्नधान्याची किंमत ठरवते, ते पण एपीएल, बीपीएल किंवा एपीएल स्तरावर किंवा त्याच्या दोन्हीमध्ये. बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेखाली, एपीएल म्हणजे अबाव पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषेच्या वर. ओके, तर जे काही किंमत असेल दारिद्र्य रेषेखालील लोकांना राशनच्या दुकानात किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, ओके, त्या दुकानात त्या दुकानात जे अन्नधान्य मिळते, ज्या किमतीवर मिळते, ओके, आणि जे अबाव पॉवर्टी लाईन, ओके, दारिद्र्यरेषेवरच्या लोकांना जे अन्नधान्य मिळते, ह्या दोघांमधला एकतर बीपीएलच्या लेवलवरती किंवा एपीएलच्या लेवलवरती किंवा या दोन्ही मधला एक स्तर असेल, त्या स्तरावरती या अन्नधान्याच्या किमती ठरवल्या जातात आणि तो ठरवण्याचा जो अधिकार आहे तो राज्य सरकारकडे. लक्षात घ्या, ते ठरवण्याचा अधिकार कोणाकडे, राज्य सरकार. एकूण निधीच्या किमान 50% निधी अनुसूचित जाती जमाती बहुल क्षेत्रात देणे अनिवार्य आहे. ओके, एकूण निधी जर 100 रुपये असेल तर 50% हा निधी ओके would go to the village panchayat for infrastructure development projects in SC/ST areas. ओके, जिथे SC/ST बहुल एरिया असतील, अनुसूचित जाती जमाती बहुल एरिया असतील, त्या एरियामध्ये 50% निधी हा देणं अनिवार्य आहे संपूर्ण रोजगार योजनेअंतर्गत. ओके, 30% रोजगाराच्या संधी या महिलांसाठी असणे अनिवार्य आहे. म्हणजे 100% जर रोजगाराच्या संधी असतील तर 30%, किमान 30% रोजगाराच्या संधी या महिलांसाठी प्राधान्यक्रमात महिलांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. 30%. ओके, एकूण वार्षिक निधीच्या 22.5% निधी अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी. ओके, एकूण जो काही निधी असेल त्यापैकी 22.5% जो निधी असेल तो अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी वापरला जाईल. ओके, एकूण वार्षिक निधीच्या. ओके, इथं आता तुम्ही म्हणाल सर एकूण निधीच्या किमान 50% अनुसूचित जाती जमाती बहुल क्षेत्रात आहे. ओके, लक्षात घ्या, मिनिमम 50% ऑफ कॅश वुड गो टू द विलेज पंचायत फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. तर हे कशासाठी आहे, हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आहे. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी आहे, SC/ST एरिया. तसा जर एरिया नसेल ओके तर 22.5% निधी हा अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींसाठी वापरणं गरजेचं आहे. यामध्ये जिल्हा आणि पंचायत स्तरावरती अन्नधान्य वाटपाची तरतूद आहे. हा, जे अन्नधान्य वाटप होते ओके ते कोणत्या स्तरावरती, जिल्हा आणि पंचायत स्तरावरती केलं जाते. ओके, दिस इन्क्लुड्स फूड ग्रेन्स डिस्ट्रीब्युटेड बोथ ऍट द डिस्ट्रिक्ट अँड इंटरमिजिएट पंचायत लेवल. तर या 22.5% मध्ये त्या अन्नधान्याची जी तरतूद आहे तो देखील त्याची देखील रक्कम आली. ओके, तर 22.5 ही वेगळी आणि अन्नधान्याची वेगळी नाही. तर अन्नधान्याचे 22.5%चा जो निधी आहे अनुसूचित जाती जमातींसाठी जो वापरला जाईल त्यामध्ये अन्नधान्याच्या वाटपाची तरतूद आहे. ओके, वेगळं नाही, त्या 22.5%मध्येच आहे. ओके, तर मित्रांनो बघा, एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे की संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही जी योजना आहे ह्या योजनेला संपूर्ण असं नाव का दिलेलं आहे, कारण फक्त वेतन मिळणे हेच उद्देश नाही, ओके, उद्दिष्ट नाही, तर वेतनासोबत काय मिळालं पाहिजे, पोषण आणि अन्न सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही बघा ही योजना बाकी इतर योजनेपेक्षा थोडी वेगळी आहे. इतर योजनेमध्ये आपण एकतर स्वयंरोजगाराबद्दल बोललो किंवा वेतन रोजगाराबद्दल बोललो, दोन्हीपैकी एक प्रकारचा रोजगार होता. ओके, इतर योजनेअंतर्गत. पण इथं काय मित्रांनो, ह्या योजनेअंतर्गत ओके संपूर्ण ग्रामीण योजनेअंतर्गत वेतन रोजगाराबद्दल तर आपण बोलतोच,
ओके, ही तरतूद तर होतीच या योजनेमध्ये. त्याबरोबर अन्न सुरक्षा आणि पोषण ह्या दोन्ही तरतुदी होत्या. तर एकूण 3 तरतुदी, एक वेतन रोजगार, दुसरं अन्न सुरक्षा आणि तिसरं पोषण. आणि त्यामुळे ह्या स्कीमला नाव होतं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. ओके, आता आपण पुढच्या योजनेकडे जाऊया. ओके, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेबद्दल आपण माहिती घेतली. आता जी पुढची योजना आहे, ओके, त्याला नाव आहे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, रुरल म्हणजे ग्रामीण, ओके, लाईव्हलीहूड. लाईव्हलीहूडचा खरा अर्थ होतो जे उदरनिर्वाहाची जे साधनं आहेत, ओके, उपजीविकेचे जे साधनं आहेत, ओके, मिशन, ओके, अभियान. मिशनचा अर्थ असतो अभियान. ओके, तर ह्या योजने ह्याचं थोडंसं नाव वेगळं आहे. ओके, म्हणजे असं आपण अक्षरशः ट्रान्सलेशन केलं होतं, पण त्याला राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती म्हणजे जीवनाची उन्नती झाली पाहिजे. जीवन आणि उन्नती या दोन शब्दाने जीवनोन्नती म्हणजे जीवनाची उन्नती, जीवनमानाची उन्नती झाली पाहिजे, असं हे अभियान आहे. असं हे काय अभियान आहे, मिशन असं नाव दिलेलं आहे, योजनाच आहे. ओके, ह्या योजनेची सुरुवात मित्रांनो 2011 साली झाली होती. आणि लक्षात घ्या, ही फक्त ग्रामीण भागासाठी आहे. मी हे अंडरलाईन करून का सांगतोय, कारण अशाच नावाची सेम टू सेम नेम असलेली नाव असलेली, फक्त रुरलच्या जागी अर्बन असलेली जी योजना आहे त्याबद्दल देखील ह्या योजनेनंतर आपल्याला बघायचं आहे. ओके, आणि ती योजना 2013 साली सुरुवात झाली होती. ह्या योजनेची सुरुवात ग्रामीण भागासाठी जी योजनेची सुरुवात झाली ती सुरुवात झाली 2011 ला. ओके, आणि 2013 ला शहरी भागासाठी झाली होती. तर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ओके, ह्याची सुरुवात झाली 2011 ला. ह्या योजनेचं नामांतरण, ओके, वेगळं नाव देण्यात आलं 2015 ला, जेव्हा सरकार, आता 2011 जर बघितलं तुम्ही युपीएची सरकार होती, 2014 नंतर बघितलं तुम्ही एनडीएचे सरकार होते. ओके, तर ह्या गोष्टी चालत असतात. सरकार बदलली की नावं बदलायची, पुस्तकं बदलायची. ओके, कधीपर्यंत चालतील माहित नाही, पण चालत राहतात. ओके, तर ह्या योजनेचं नाव बदलून दीनदयाल अंत्योदय योजना, ओके, दीनदयाल अंत्योदय योजना, DAY, ओके, DAY, ओके, NRLM म्हणजे नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन असं करण्यात आलं 2015 ला. ओके, आणि ही योजना सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत येते. ओके, केंद्र सरकारचे जे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट आहे, ग्रामीण विकास मंत्रालय जे आहे त्या अंतर्गत येते. ओके, तर ही गोष्ट आपल्याला माहीत असणं का गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण शहरी विकास शहरी जीवनोन्नती अभियान बघू, ह्याचं जे काउंटर पार्ट आहे शहरी जीवनोन्नती अभियान, ते मात्र मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट मध्ये येणार नाही. कॉमन सेन्स आहे, ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत येणार नाही, त्याच्यासाठी वेगळं मंत्रालय आहे. त्यामुळे आपल्याला हे माहित पाहिजे की हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते. ओके, सो दिस इज रन बाय मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. दिस कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत येणार. आता ह्या योजनेची उद्दिष्ट आहे बघा, रोजगाराच्या संधी देऊन दारिद्र्य कमी करणे. ओके, रोजगाराच्या संधी देणे आणि रोजगाराच्या संधी देऊन दारिद्र्य कमी करण्याचा उद्देश आहे. ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी वाढवणे. बघा मित्रांनो, रोजगारही आहे, स्वयंरोजगार देखील आहे. ओके, तर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे आणि स्वयंरोजगार देखील आहे. ओके, निवारा नसलेल्या लोकांना घर देणे. जे होमलेस लोक आहेत, ज्यांना निवारा नाही, एकही घर नाही, अशा लोकांना घर देण्याची तरतूद देखील या अभियानांतर्गत आहे. ओके, या अभियानांतर्गत आहे. ओके, तर सोपी आहेत उद्दिष्टे, एवढी अवघड नाही. तर पहिलं उद्दिष्ट आहे रोजगाराच्या संधी देऊन दारिद्र्य कमी करणे. दुसरं आहे स्वयंरोजगार. ओके, रोजगार आणि स्वयंरोजगार मध्ये फरक असतो. रोजगार म्हणजे तुम्हाला वेतनाचा रोजगार मिळेल. ओके, स्वयंरोजगार म्हणजे तुम्हाला साधनं मिळतात, तुम्हाला अनुदान मिळतं, तुम्हाला क्रेडिट मिळते, त्याचा वापर करून तुम्ही स्वतःचे जे वेतन आहे स्वतःच तयार करता. त्याला काय म्हणतो आपण, स्वयंरोजगार म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, स्वयंरोजगार म्हणतो. ओके, तर ह्या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे, हे तुम्ही जाणून घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, तिसरं उद्दिष्ट जे आहे ते आहे निवारा नसलेल्या लोकांना निवारा देणे. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, टू प्रोव्हाइड शेल्टर टू रुरल होमलेस, ओके, पीपल. तर ग्रामीण भागात ज्यांना निवारा नाही
अशा लोकांना निवारा देण्याचं काम देखील, निवारा देण्याची तरतूद देखील या अभियानांतर्गत आहे. त्या अभियानाचं नाव आहे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान. ओके, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान पण तुम्ही म्हणू शकता, कारण लाईव्हलीहूड ह्या शब्दाचा अर्थ खरं तर उपजीविका होते. ओके, 2015 मध्ये या स्कीमचं नाव बदलून दीनदयाल अंत्योदय योजना करण्यात आली, DAY. ओके, अजून काय ठळक वैशिष्ट्य आहे त्यांची? गरीब कुटुंबातून एक महिला बचत गटात सहभागी असणं गरजेचं. ओके, तर महिला बचत गट बनवला जाईल. ओके, खेडेगावात, ग्रामीण भागात बचत गटांची स्थापना केली जाईल या योजनेअंतर्गत, आणि गरीब कुटुंबातून ओके एक महिला, प्रत्येक मिनिमम 1 वुमन फ्रॉम ईच आयडेंटिफाईड रुरल पुअर फॅमिली. जेवढ्या देखील सरकार दारिद्र्याखालील लोक किंवा गरीब लोक म्हणून ज्यांची देखील ओळख करते, त्यामध्ये कमीत कमी एक महिला, मिनिमम किमान एक महिलेचा समावेश असणं गरजेचं आहे. आणि ह्या एका महिलेचा समावेश करून काय करण्यात येईल? बचत गटांची स्थापना करण्यात येईल. बचत गटांमध्ये एकतरी महिला सहभागी असणं गरजेचं आहे. ओके, आणि सामुदायिक प्रयत्नातून दारिद्र्य रेषेखालील लोकांची ओळख करण्यात येईल. बघा, हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. इथं आहे ना, आता दारिद्र्य रेषेखालील तर तसे सरकार कोणती तरी एक क्रायटेरिया लावणार, कोणतं तरी एक द्योतक लावणार आणि म्हणणार की हा, ही लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, ही लोक दारिद्र्य रेषेच्या वर आहेत. पण ह्या योजनेअंतर्गत, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन या अभियानांतर्गत दारिद्र्य रेषेखालील लोकांची ओळख पटण्यासाठी, ओळखण्यासाठी, आयडेंटिफिकेशनसाठी पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणजे कसं मित्रांनो? इतरांची मदत घेणे, सहभाग, इतरांचा देखील सहभाग त्याच्यात असणं. ओके, ह्याला पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतात. पार्टिसिपेटरी म्हणजे सगळ्यांचा सहभाग असणे. ओके, तर लोकांचा सहभाग देखील यात असेल. कशात? दारिद्र्य रेषेखालील लोकांची ओळख करण्यासाठी. सो इफ यू वॉन्ट टू आयडेंटिफाय द पीपल हु आर पुअर, ओके, तर दारिद्र्य रेषेखाली कोणती लोक आहेत ह्याची जर तुम्हाला ओळख करायची असेल, कोण कोण आहेत हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, तर ते करण्यासाठी ओके तुम्ही काय करता? इतर लोकांची मदत घेता. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस इज व्हेरी डिफरंट. ओके, तुम्ही हे इतर योजनेत तुम्ही कुठं बघितलं नसेल की पार्टिसिपेटरी आयडेंटिफिकेशन ऑफ पुअर. पार्टिसिपेटरी म्हणजे तुम्ही इतर समाजातल्या इतर लोकांची मदत घेऊन कोण दारिद्र्य रेषेखाली आहे ती ओळख पटवण्याचा प्रयत्न करता. ओके, कारण बऱ्याचदा असं होते की सरकारची जी मशिनरी आहे, सरकारची जे काही सरकारद्वारे ओळख पटवण्यासाठी कामं केली जातात किंवा प्रोसिजर वापरली जाते, पद्धत वापरली जाते, कदाचित एखादा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, एखादा गरीब व्यक्ती त्यातून कदाचित त्यातून सुटला असेल. ओके, कदाचित त्या प्रोसेसमध्ये आला नसेल. ओके, कदाचित चुकून असं झालं असेल की एखाद्या व्यक्तीला ज्याचं उत्पन्न कमी असेल, तर तो दारिद्र्य रेषेखाली असेल, तरी त्याला कोणत्याच प्रकारचा लाभ भेटला नसेल. ओके, असं होऊ नये म्हणून तुम्ही समाजाची मदत घेता. ओके, समुदायांची मदत घेता आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांची ओळख करून घेता. ओके, असं फिरता निधी आणि सामुदायिक गुंतवणूक निधीचा निर्माण करणे. ओके, फिरता निधी. ओके, तुम्हाला बीसी नावाचा प्रकार माहित असेल. ओके, बीसी नावाचा प्रकार माहित असेल की 4-5 लोक एकत्र येणार. ओके, आणि एक थोडेसे पैसे गोळा करून थोड्याशा पैशाचं योगदान देणार आणि हे पैसे वेगवेगळ्या महिन्याला, म्हणजे दर महिन्याला वेगवेगळ्या लोकांची, ज्या लोकांना त्याची गरज आहे त्या लोकांना हे पैसे वापरण्यासाठी मिळणार. या निधीला आपण काय म्हणतो? फिरता निधी म्हणतो. अशा प्रकारचा निधीला काय म्हणतो? फिरता निधी. म्हणजे सर्क्युलेटिंग फंड ज्याला म्हणतात, सर्क्युलेटिंग फंड. ओके, रिव्हॉल्विंग फंड. ओके, समजा 2-3 लोकांचा, सोपं उदाहरण घ्या, 3 लोकांचा गट असेल. ओके, ते 3 लोक 500 आणि 500 असं योगदान देत असतील. ओके, तर काय होणार? कदाचित हे 3 महिन्यासाठी असेल, ही योजना त्यांची 3 महिन्यासाठी असेल, तर ही तिन्ही लोक काय करणार? पैसे जमा करणार. प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा होणार. ओके, तर ह्या महिन्याला समजा, पुढच्या महिन्याला समजा जुलै महिन्यात 1500 रुपये हा व्यक्ती वापरेल. ओके, समजा ह्याचं नाव असेल ए, हा बी आणि सी. तर ही 1500 रुपये ह्या महिन्यात हा व्यक्ती वापरेल. दुसऱ्या महिन्यात 1500 रुपये जे जमा होतील बी व्यक्ती वापरेल. तिसऱ्या महिन्यात जे 1500 रुपये जमा होतील तो सी व्यक्ती वापरेल. असं
तर ह्याला फिरतं निधी म्हणतात. ओके, निधी फिरतोय. ओके, इट्स गेटिंग सर्क्युलेटेड. आणि सामुदायिक गुंतवणूक निधी. ओके, आणि सामुदायिक गुंतवणूक म्हणजे कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड. ओके, गरिबांना आणि त्यांच्या संस्थांना सक्षमीकरणासाठी दिला जातो. हा निधी गरिबांना किंवा गरीब जर काही संस्था चालवत असतील तर त्या संस्थांसाठी हा निधी दिला जातो. ओके, ह्याची तरतूद या योजनेअंतर्गत आहे. ओके, दुसरं ठळक वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक साक्षरता. मित्रांनो लक्षात घ्या, खूप महत्वाचं. आतापर्यंत आपण हा शब्द वापरला नाही कुठं. अगोदर जेवढ्या योजना बघितल्या 2-4 त्या योजनेअंतर्गत कुठल्याच योजनेअंतर्गत ही तरतूद नव्हती, पण ह्या योजनेअंतर्गत आहे. आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्याची जी तरतूद आहे ती नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन अंतर्गत आहे. ओके, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन अंतर्गत येते. ओके, तर आर्थिक साक्षरता म्हणजे काय? जे बेसिक गोष्टी आहेत. साक्षरता या शब्दाचा अर्थ काय होतो? इफ अ पर्सन कॅन रीड, राईट, अंडरस्टँड अँड से स्पीक एनी वन ऑफ द लँग्वेजेस. ओके, एखाद्या व्यक्तीला जर बोलता, लिहिता, वाचता आणि समजत असेल कोणतीही एक भाषा, ओके, समजा मराठी, हिंदी, तेलुगू, कन्नड जे काय असेल, इंग्लिश, तर त्याला आपण साक्षर म्हणतो. तसंच जर एखाद्या व्यक्तीला एक बेसिक आकडेवारी येत असेल, अंकगणित येत असेल आणि त्याला एक जे आर्थिक व्यवहाराच्या ज्या गोष्टी असतील त्याबद्दल थोडीशी माहिती असेल, गुंतवणूक कशी करायची, व्याजदर काय असतो, ओके, बँका काय असतात, ओके, गुंतवणुकीतून मिळणारी जी मिळकत असते ती अचानक मिळते का खूप दिवसानंतर मिळते, गुंतवणूक किती दिवसासाठी करायला पाहिजे, ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, ओके, ह्याबद्दल जर कोणी साक्षर असेल, ह्याबद्दल जर कोणाला माहिती असेल तर त्याला आपण आर्थिक साक्षर म्हणतो. त्याला काय आपण म्हणतो? फायनान्शियली लिटरेट म्हणतो, आर्थिक साक्षर म्हणतो. तर अशी आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं कामाची तरतूद काय आहे? प्रोत्साहन देण्याच्या गोष्टीची तरतूद ह्या योजनेअंतर्गत आहे. ओके, या योजनेअंतर्गत आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी देखील निधी दिला जातो. ओके, शेती आणि बिगर शेती मधल्या उपजीविकेच्या साधनांना प्रोत्साहन, बाजाराभिमुख शिक्षण कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन. हा, जर गावातल्या गरीब लोकांना जर शेती आणि बिगर शेतीमधल्या उपजीविकेच्या साधनांना प्रोत्साहन देणे, म्हणजे शेतीमधल्या साधनांना प्रोत्साहन देणे आणि बिगर शेतीमधल्या साधनांना देखील प्रोत्साहन देण्याचं काम करण्याची तरतूद या योजनेअंतर्गत आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, भिमुख शिक्षण कौशल्य. ओके, बाजारामध्ये कोणत्या स्किलला इम्पॉर्टन्स आहे, कोणत्या स्किलला महत्व आहे, कोणत्या कौशल्याला जास्त महत्व आहे, ओके, अशी कौशल्यांची ओळख करून त्या कौशल्यांचं प्रशिक्षण देणे, त्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्याचं काम देखील करण्याची तरतूद ह्या योजनेअंतर्गत आहे. ओके, तर बाजाराभिमुख म्हणजे बाजारामध्ये ज्या गोष्टी जॉब मार्केटमध्ये, ओके, जिथं आपल्याला नोकरी मिळेल, जिथं आपल्याला काम मिळेल, ओके, तर अशा मार्केटमध्ये कोणत्या स्किलला जास्त इम्पॉर्टन्स आहे, कोणत्या कौशल्याला जास्त महत्व आहे, ओके, असे कौशल्य ओळखून अशा कौशल्यांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी निधीची तरतूद आहे. ओके, आता या योजनेअंतर्गत ठीक आहे, आपण ऑब्जेक्टिव्ह तर बघितले. ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत मित्रांनो? ऑब्जेक्टिव्ह रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, निवारा नसलेल्या लोकांना निवारा देणे, ओके, बचत गटाची स्थापना करणे, त्यात एकतरी महिला, किमान एक महिलेचा समावेश करणे प्रत्येक कुटुंबातून, ओके, सामुदायिक प्रयत्नातून दारिद्र्यरेषेखाली लोकांची ओळख करून देणे, ओके, फिरता निधी आणि सामुदायिक गुंतवणूक निधीची व्यवस्था करून देणे, आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देणे, बाजाराभिमुख शिक्षण कौशल्याला प्रोत्साहन देणे, त्याच्या विकासासाठी प्रोत्साहन देणे, ह्या सगळे काय ती ही ठळक वैशिष्ट्ये आहेत आणि त्याचे उद्दिष्टे पण आहेत. तर यात कोण लाभार्थी बनू शकतो? ओके, ह्या योजनेचा लाभ कोणाकोणाला भेटू शकतो? अल्पभूधारक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांकडे खूप कमी मार्जिनल फार्मर म्हणजे अतिशय कमी प्रमाणात शेती असेल, ओके, अशा शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळतो. ग्रामीण कुटुंबातील गरीब महिला, ग्रामीण तर सांगण्याची गरज नसायला पाहिजे कारण ह्या योजनेचं नावच काय आहे? नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. त्यालाच नंतर नामकरण त्याचं काय करण्यात आलं? दीनदयाल अंत्योदय योजना. ओके, 2011 ची स्थापना. युपीएच्या काळात युपीएच्या काळात या स्कीमची सुरुवात झाली होती बघा. ओके, तर रूरल म्हणजे ग्रामीण भागासाठीच ही योजना आहे. शहरी भागासाठी आपण थोड्या वेळानंतर योजनेबद्दल बोलणार आहोत. ओके,
बिगर शेतीमध्ये काम करणाऱ्या ग्रामीण कुटुंबातील गरीब महिलांचा समावेश देखील या योजनेत होतो. त्यांना देखील लाभार्थी म्हणून या योजनेत प्राधान्य दिले जाते. ओके. आता याची अंमलबजावणी करण्याचं जबाबदारी कोणाकडे असते? इट विल बी इम्प्लिमेंटेड इन द फॉर्म ऑफ सब स्कीम्स कव्हरिंग ऑल दी एस्पेक्ट्स इन्व्हॉल्व. मित्रांनो, ह्याची अंमलबजावणी ओके करण्याचं काम हे पंचायती राज इन्स्टिट्यूशन्सला वगैरे संस्थांना दिले जाते. त्याबरोबरच ह्याची अंमलबजावणी फक्त एका नावाखाली होत नाही, NRLM ओके NRLMच्या नावाखाली होत नाही, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन या अभियानांतर्गतच होत नाही, तर वेगवेगळी एक उपयोजना ओके सब स्कीम्सच्या अंतर्गत देखील होते. त्या सब स्कीमची नावं सांगतो. ओके, रोशनी सेंटर्स, ओके, नॅशनल रूरल इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट, आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना, अशा वेगवेगळ्या उपयोजना आहेत. ओके, सब स्कीम्स आहेत. त्या योजनेअंतर्गत देखील हे नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन म्हणजे काय, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती योजना अभियानाचं अंमलबजावणी होते. ओके, तर हे आहे कशाबद्दल, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन बद्दल मित्रांनो. ओके, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन. आता ह्याचा जो काउंटर पार्ट आहे, काउंटर पार्ट म्हणजे असाच, म्हणजे जसं ग्रामीण भागासाठी आहे तसेच शहरी भागासाठी देखील ही योजना आहे. ओके, तर शहरी भागासाठी जी योजना आहे त्यात फक्त ग्रामीणच्या जागी शहरी नाव आहे असं नाही, त्यात तरतुदी पण वेगळ्या आहेत आणि त्याची सुरुवात देखील वेगळ्या वर्षी झाली. ओके, तर ह्या शहरासाठी जे काउंटर पार्ट आहे, ग्रामीण भागासाठी जो नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन होतं मित्रांनो, तसं शहरासाठी राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान ओके ह्या नावाखाली ही योजना चालते. ओके, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, मित्रांनो लक्षात घ्या, अगोदरची जी योजना होती जी ग्रामीण भागासाठी चालायची ती ग्रामीण मंत्रालयाअंतर्गत होती. ओके, तुम्ही बघा अगोदरची स्लाइड, ही योजना जी होती अगोदरची मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत चालायची. पण ही जी योजना आहे मित्रांनो, जी शहरी भागासाठी आहे, साहजिक आहे शहरी भागासाठी असल्यामुळं मंत्रालय बदलणार, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत, इंग्रजीमध्ये त्याला मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स, ओके अर्बन अफेअर्स, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत ही योजना राबवली जाते. आणि या योजनेची सुरुवात, ग्रामीण योजना जी सुरुवात झाली त्याच्या 2 वर्षानंतर, ग्रामीण योजनेची सुरुवात झाली 2011ला आणि शहरी योजनेची, शहरी जीवनोन्नती योजनेची जी सुरुवात झाली, या अभियानाची सुरुवात झाली ही 2013ला झाली. कधी झाली ही सुरुवात? 2013ला. आणि मुख्य लक्ष शहरी गरिबांना, बघा मित्रांनो, आजपर्यंत आपण जेवढ्या योजनांचा अभ्यास केला, जेवढा अभियानांचा अभ्यास केला, त्यामध्ये ग्रामीण गरिबांसाठीच योजना बनल्या होत्या. ओके, सगळ्या योजना कोणासाठी होता? ग्रामीण गरिबांसाठी योजना होत्या. पण ही एक योजना आहे मित्रांनो, ही स्पेसिफिकली ओके ह्याचं जे टार्गेट पॉप्युलेशन, लक्ष्य गट जे असेल ते काय असेल? शहरी गरीब. ओके, तर याचं मुख्य जे लक्ष आहे, मुख्य जे टार्गेट आहे मित्रांनो, शहरी गरिबांना कौशल्यपूर्ण रोजगार आणि स्वरोजगार देणे. ओके, तर शहरातली जी गरीब लोक आहेत, अर्बन पुअर ज्याला म्हणतो आपण, त्यांना काय देणे? स्किल्ड वेज एम्प्लॉयमेंट, म्हणजे त्यांचं पहिलं स्किल, त्यांचं कौशल्य निर्मिती करून घेणे त्यांच्याकडनं, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्याच्या बेसिसवरती, त्याच्या आधारावरती त्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार देण्याचं काम या योजनेअंतर्गत चालते. तर काय काय उद्दिष्ट आहेत या योजनांची बघूया आपण. ओके, शहरी गरिबांचे सबलीकरण. ओके, काय झालं पाहिजे? शहरातली जी गरीब लोक आहे, गरीब लोकसंख्या जी आहे, त्यांचं सबलीकरण, त्यांचं एम्पॉवरमेंट, त्यांना एम्पॉवर करणे. ओके, क्षमता निर्मिती, त्यांच्यात कॅपॅसिटी बिल्डिंग. ओके, त्यांना जर एखाद्या क्षेत्रात जाण्याची क्षमता नसेल तर त्यांच्यात क्षमता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे या योजनेचं, या अभियानाचं एक उद्दिष्ट आहे. उपजीविकेचे साधन वाढवणे, त्यांचं उपजीविका जर ऑलरेडी असेल, ओके त्यांची साधनं जर त्यांच्याकडे ऑलरेडी असतील, तर कोणीतरी काहीतरी समजा उपजीविका मिळवण्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन असेल त्यांच्याकडे, तर त्याच्यात काय झालं पाहिजे? त्याच्यात वाढ झाली पाहिजे, एनहान्स अँड एक्सपांड. ओके, त्याच्यात
त्याची वृद्धिंगत झाली पाहिजे आणि त्याच्यात वाढ झाली पाहिजे. ओके. समजा मी जर शहरात असेल आणि मी शहरी गरिबांपैकी एक असेल आणि मी कदाचित एक फेरीवाला असेल. ओके. माझ्याकडे एक गाडा असेल. ओके. आणि त्या गाड्यावरती मी काहीतरी विकत असेल. तर ऑलरेडी माझ्याकडे एक साधन आहे. ओके. उपजीविकेचे एक साधन आहे. तर त्या साधनांमध्ये वाढ करण्याचं काम देखील वाढ करण्याचं उद्दिष्ट देखील या योजनेअंतर्गत आहे. बाजाराभिमुख रोजगार कौशल्य निर्मिती करणे. ओके. बाजारामध्ये ज्या रोजगार कौशल्याची गरज आहे. ओके. म्हणजे एखाद्या बाजारामध्ये, एखाद्या जॉब मार्केटमध्ये एक विशिष्ट प्रकारचं जर रोजगार कौशल्य लागत असेल तर त्याची निर्मिती करणे, त्याच्यासाठी प्रशिक्षण देणे, त्याच्यासाठी मदत करणे, त्याच्यासाठी निधी देण्याचं काम कोण करते? ह्या देण्याची तरतूद या योजनेअंतर्गत आहे. ओके. शहरी बचत गटांना पहिल्यांदा हे आलेलं आहे मित्रांनो, शहरी बचत गटांना प्रोत्साहन देणे. ओके. शहरात बचत गट निर्माण करणे. ओके. आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं तरतूद देखील या योजनेअंतर्गत आहे. शहरी बेघरांना मूलभूत सुविधायुक्त निवाऱ्याची सोय करून देणे. ओके. तर शहरात जे गरीब लोक असतील आणि जे बेघर असतील, होमलेस असतील, ओके, ज्यांना घर नसेल, ओके, त्यांना सुविधायुक्त म्हणजे ज्या मूलभूत सुविधा असतात, ओके, पाणी, वीज, ओके, जे आरोग्याच्या सुविधा असतील, सुरक्षेच्या ज्या सुविधा असतील, ओके, ह्या सुविधा युक्त घरांची निर्मिती करून देण्याचं काम देखील, ओके, ह्या सुविधायुक्त घरांची निर्मिती करण्याचं काम देखील या योजनेअंतर्गत होते. ओके. योजनेचं नाव काय मित्रांनो? नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. ओके. तर शहरी बेघरांना देखील मूलभूत सुविधायुक्त निवाऱ्याची सोय करून देणे. ओके. शेल्टर आहे, इथं घरं बांधून देण्याचं होत नाही. ओके. परमनंट 24 आवर शेल्टर्स म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, ही हाऊसिंग स्कीम नाही, म्हणजे घरं बांधून देणारी स्कीम नाही, तर त्यांची व्यवस्था केली जाते, निवाऱ्याची त्यांची व्यवस्था केली जाते. ओके. हाऊसिंग स्कीम बद्दल आपल्याला नंतर बघायचं आहे, आपल्याला एक हाऊसिंग स्कीम बद्दलही बघायचं आहे. ओके. तर ही हाऊसिंग स्कीम नाही, प्लीज रिमेंबर, प्लीज अंडरलाईन द फॅक्ट दॅट दिस इज नॉट अ हाऊसिंग स्कीम. इथं घरं बांधून देण्याची ही मी थोडं बहुतेक चुकून घरं बांधून देणे असा शब्द वापरला, तर ही हाऊसिंग स्कीम नाही. आय विथड्रॉ माय सेंटेन्स. तर ही हाऊसिंग स्कीम नाही, तर फक्त निवारा, सुविधायुक्त निवाऱ्याची सोय करून देण्याची ही योजना आहे. ओके. असुरक्षित लोकसंख्येला विशेष सेवा. असुरक्षित म्हणजे जी वल्नरेबल आहे, ओके, जी सुरक्षित नाही. जसं की वल्नरेबलचा अर्थ काय होतो? ज्या लोकांना सहज त्रास होऊ शकतो. ओके. जसं की लहान मुलं असतील, ओके, जी वृद्ध लोक असतील, जी दिव्यांग अपंग असतील, जी मानसिक रित्या सुरक्षित नसतील किंवा मानसिकरित्या सबळ नसतील, ओके, किंवा जी आजारी असतील, ओके, रिकव्हरिंग पेशंट असेल, आजारातून बाहेर निघणारे काही जर पेशंट असतील, तर अशा लोकांना विशेष सुविधा देण्याचं काम देखील या करण्याचं देखील तरतूद या योजनेअंतर्गत आहे. ओके. फेरीवाल्यांसाठी मित्रांनो लक्षात घ्या, या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांसाठी देखील एक विशेष तरतूद आहे. ओके. त्यांना सामाजिक सुरक्षा देणे म्हणजे सोशल सिक्युरिटी देणे. ओके. संस्थानिक कर्ज मिळवून देण्याची व्यवस्था देखील करण्याची तरतूद या योजनेअंतर्गत आहे. ओके. आतापर्यंत एवढ्या योजना बघितल्या, पण आपण फेरीवाल्यांबद्दल कोणत्याच योजनेमध्ये बोललो नव्हतो. ओके. फेरीवाल्यांबद्दल आपण कोणत्याच योजनेअंतर्गत बोललो नव्हतो, पण या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांचा देखील विचार केला गेला आहे. नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन अंतर्गत फेरीवाल्यांसाठी देखील विशेष तरतूद आहे. ओके. तर काय तरतूद आहे त्यांच्यासाठी? सामाजिक सुरक्षा देणे, ओके, सोशल सिक्युरिटीच्या ज्या गोष्टी असतील, संस्थानिक कर्ज देणे म्हणजे बँकांमधनं, वित्तीय संस्थांमधून त्यांना कर्ज मिळालं पाहिजे अशी तरतूद करणे. सुटेबल स्पेस, त्यांना एक जागा मिळाली पाहिजे. तुम्ही जर शहरात राहिला असेल, तुम्ही एक गोष्ट बघता, मी नेहमी ही गोष्ट ऑब्झर्व करतो, बऱ्याचदा नगरपालिका, महानगरपालिकावाले जे अधिकारी येतात किंवा जी कर्मचारी लोक येतात, फेरीवाल्यांना तिथून हाकलतात. ओके. अनफॉर्च्युनेटली दिस इज नॉट अ गुड थिंग. लाईफ त्यांचं उपजीविकेचं साधन असते, ते कुठंतरी एक आपला गाडा, ओके, घेऊन उभं राहतात आणि वस्तू आणि सेवा देण्याचा प्रयत्न करतात. पण हे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे कर्मचारी येऊन त्यांना काय करतात? त्यांना तिथून काढून टाकतात. ओके. त्यांना तिथून जा म्हणतात. ओके. त्यामुळे त्यांच्या पोटावर लाथ मारली जाते, सरळ सरळ बोलायचं असेल. ओके. तर ही गोष्ट चुकीची आहे.
तर ही गोष्ट जेव्हा गव्हर्नमेंटने ओके सगळ्या ही योजना 2013ला लॉन्च झालेली आहे, सुरुवातीची लॉन्च झालेली आहे. तर सगळ्या गव्हर्नमेंटला देखील माहित असते की ही गोष्ट चुकीची आहे. मग हळूहळू त्यावरती काय झालं, त्यावरती उपाययोजना करण्यात आल्या, त्यावरती काहीतरी सोल्युशन काढण्यात आलं. तर नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन अंतर्गत फेरीवाल्यांना देखील विशेष तरतूद आहे. त्यांना एक सुटेबल जागा मिळवून देणं, त्यांना कर्ज मिळवून देणे, कर्जाची व्यवस्था करून देणे, त्यांना सामाजिक सुरक्षा देणे, हे करण्याचं तरतूद देखील या योजनेअंतर्गत आहे. मित्रांनो, ह्या योजनेअंतर्गत टार्गेट काय आहे बघूया आपण आता. ओके 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या शहरात राबवली जाते. एखादा जिल्हा असेल, त्याचं जे मुख्यालय असेल, ओके समजा मी नांदेडचा आहे, तर नांदेड हे मुख्यालय, हेडक्वार्टर काय नांदेड आहे. तर ह्या शहराची जर लोकसंख्या 1 लाख पेक्षा जास्त असेल, तर त्या शहरात ही योजना राबवली जाते. मित्रांनो लक्षात घ्या. आणि ही जी लोकसंख्या असेल ती 2011ची असेल. आणि तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, तुम्ही एमपीएससीचे विद्यार्थी आहात, ते तुम्हाला ही गोष्ट माहित आहे की 2011 नंतर जनसंख्या जी गणना असते, जनगणना ज्याला म्हणतो, ओके लोकसंख्या मोजण्याचं जी मोठी एक्सरसाइज असते, खूप कॉस्टली आणि खूप मोठ्या प्रमाणात चालते ही जी ऍक्टिव्हिटी आहे, हे जे काम आहे खूप मोठ्या प्रमाणावर चालते. ओके 2011 नंतर 2021ला ते होण्याची म्हणजे होणार होते, पण कोरोनामुळे ही ढकलण्यात आली. तर आता एक 2021च्या शेवटी किंवा 2022च्या सुरुवातीला हे होण्याची शक्यता आहे. ओके लोकसंख्या जनगणना ज्याला म्हणतो आपण, ती होण्याची शक्यता आहे. तर ही जे 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या शहरात ही राबवली जाईल. तर हे 1 लाख याचा आधार काय, तर याचा आधार आहे 2011ची जनगणनेचा जो अहवाल आहे तो. ओके तर ज्या जिल्ह्याचं मुख्यालयाच्या शहराची संख्या लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त असेल, अशा शहरात ही योजना राबवली जाईल. ओके हे मेन टार्गेट आहे. लक्ष्य जे आहे या योजनेचं, जे टार्गेट आहे, लक्ष्य जे आहे ते अशी शहर आहेत. ओके मुख्य लाभार्थी शहरी गरीब, साहजिक आहे. ओके आपण पहिल्या स्लाइड पासून या योजनेबद्दल जी पहिली स्लाइड होती तेव्हापासून आपण बघत आलो की जे मुख्य लाभार्थी असतील कोण असतील, शहरी गरीब असतील, ग्रामीण गरीब नसतील, शहरी गरीब असतील किंवा शहरी बेघर असतील. ओके आता एक आणखी गोष्ट याच्यात चांगली चालली, जी की करंटली अंडर प्रोग्रेस, म्हणजे आता देखील प्रगतीपथावर आहे, आणखी पूर्ण झालेलं नाही, ते म्हणजे सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणना जी असते. ओके सोशो इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस, म्हणजे तुम्हाला माहित असेल SECC. ओके सोशो इकॉनॉमिक कास्ट अँड कास्ट सेन्सस हा जो एक अहवाल असतो, ज्यामध्ये जातीनिहाय जनगणना होते, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, आणि सोशो इकॉनॉमिक ओके सामाजिक आणि आर्थिक जनगणना देखील होते. तर ह्याचा आधार घेऊन भविष्यात, मित्रांनो लक्षात घ्या, ह्या सेन्ससचा, ह्या अहवालाचा आधार घेऊन भविष्यात लाभार्थींची ओळख करण्याचं काम देखील सुरू आहे. अजून ते पूर्ण झालेलं नाही. ओके आतापर्यंत आपण आधार कशाचा घेत होतो, 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेचा हा जो अहवाल आहे त्याचा आधार घेत होतो. पण इथून पुढे सामाजिक आर्थिक जातीनिहाय जनगणना जी आहे, ओके 2011ची, त्याचा आधार घेऊन देखील लाभार्थींची ओळख करण्याचं काम सुरू आहे. ओके तर आधार कदाचित बदलू शकतो. फक्त 2011ची जनगणनाचा जो अहवाल आहे तो घेण्यापेक्षा सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना जी होते, ओके 2011चा जो अहवाल घेऊन, ओके तुम्हालाही माहित असेल SECC देखील होते. ओके ह्याबद्दल तुम्ही नंतर माहिती काढा. ओके आपल्या नंतर जर टॉपिक मध्ये असेल तर आपण ह्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलूच ना. ओके तर ह्याचा आधार घेऊन देखील लाभार्थींची ओळख करण्याचं काम सुरू आहे. अजून संपलेलं नाहीये, आतापर्यंत ते झाले नाहीये, पण भविष्यात साध्या जनगणनेचा अहवाल घेण्यापेक्षा, आधार घेण्यापेक्षा आपण SECCचा आधार घेऊ, हे देखील सुरू आहे, ह्याची देखील चर्चा सुरू आहे. ओके सद्यस्थितीला अंतरिम उपाय म्हणून शहरी भागासाठी असणाऱ्या दारिद्र्य रेषेचा वापर करण्यात येतो. तर सद्यस्थितीला, भविष्यात तर ते SECCचा आधार घेण्यात येईल, पण सद्यस्थितीला आहे ना, कोणत्या क्रायटेरियाचा वापर करतो आपण, सरकार कोणत्या क्रायटेरियाचा वापर करते मित्रांनो, सरकार हा शहरी भागासाठीचे दारिद्र्य रेषेचा जो काही मापक असेल, जो काही निर्देशांक असेल, जो काही द्योतक असेल, जो काही क्रायटेरिया असेल,
त्याचा वापर करून 2011च्या लोकसंख्या जनगणनेचा जो अहवाल आहे, ओके, त्या आधारावरती लाभार्थी ओळखले जातात. ओके, त्या आधारावरती लाभार्थींची ओळख केली जाते. ओके, तर हे असं शहरी जीवनोन्नती रोजगार योजनेबद्दल आहे. ओके, दिस इज अबाउट राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियानाबद्दल ही गोष्ट आहे. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा अभ्यास कराल ना, या दोन ज्या योजना आहेत, एक आहे नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आणि दुसरं आहे नॅशनल एक आहे नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आणि दुसरं आहे ओके जे ही आहे दुसरं ओके नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. ह्या दोन्हीचा एकत्रितपणे अभ्यास करा आणि तौलनिक अभ्यास करा, तुलना करून अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लवकर लक्षात राहतील. ओके, तौलनिक अभ्यास केला तर गोष्टी लवकर लक्षात राहतात, ही तुम्हाला गोष्ट माहित असेल. ओके, चालेल. तर ह्या कोणकोणत्या योजना आपण बघितल्या? आपण सुरुवात केली संपूर्ण रोजगार योजनेने. ओके, त्यानंतर आपण बघितलं नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन, ओके, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, आणि त्यानंतर आपण बघितलं राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान. ओके, ह्या 3 योजनांबद्दल आपण माहिती घेतली. आता आपण माहिती घेऊया पुढच्या योजनेची. ओके, मित्रांनो, पुढच्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी. ओके, तर लक्षात घ्या, जसं आपण नॅशनल लाईव्हलीहूड मिशनचे 2 प्रकार बघितले, एक रुरल लाईव्हलीहूड मिशन होतं आणि एक अर्बन लाईव्हलीहूड मिशन होतं. ओके, तर तसंच प्रधानमंत्री आवास योजना या योजनेचे 2 प्रकार आहेत. एक योजना आहे त्याचं टार्गेट आहे शहरातली कुटुंब. ओके, आणि एक दुसरी योजना आहे ह्या योजनेनंतर आपण त्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ते म्हणजे ग्रामीण भागातली कुटुंब. ओके, तर 2 योजना आहेत. एका योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी, कंसात हे शहरी खूप महत्वाचं आहे कारण यांचे ज्या तरतुदी आहेत सगळ्या वेगवेगळ्या आहेत. ओके, त्यांचे टार्गेट पॉप्युलेशन वेगवेगळं आहे, तरतुदी वेगळ्या आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला हा डिफरन्स माहित असणं गरजेचं आहे. ओके, तर या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना. या योजनेचं नाव काय आहे? प्रधानमंत्री आवास योजना. या योजनेअंतर्गत ओके शहरी लोकांना टार्गेट केलं जाते, शहरी कुटुंबांना टार्गेट, शहरात राहणाऱ्या कुटुंबांना टार्गेट केलं जाते. ओके, कशासाठी ते आपण डिटेलमध्ये बघूया. तर या योजनेची सुरुवात कधी झाली होती मित्रांनो? या योजनेची सुरुवात झाली होती 2015ला. ओके, आणि टार्गेट काय होतं, मुख्य एम काय होतं, मुख्य टार्गेट होतं 2022 पर्यंत, म्हणजे या वर्षीपर्यंत सर्वांना घरे देण्याचा निश्चय होता. आता तुम्ही मला विचाराल की 2022 असं काय ऑस्पिशियस, असं काय म्हणजे एक त्याला विशेष महत्व आहे का 2022ला? तर 2022ला एकच छोटंसं महत्व आहे, ते म्हणजे स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. ओके, स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण आहेत, बाकीचं काही नाही. ओके, ह्यात असं बाकी विशेष काही नाही, लक्षात घ्या. 2022 हे टार्गेट लक्षात ठेवा, कारण ते जे आझादी का अमृत महोत्सव, ओके, ही जी कॅम्पेनिंग तुम्ही ऐकली असेल, ओके, ते 2022 असल्यामुळं 75 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं 2022 हे टार्गेट ठेवलं होतं. ओके, तर सुरुवात कधी झाली होती? 2015ला झाली होती, आणि 2022 पर्यंत सगळ्या लोकांना घर, कोणाला? शहरात राहणाऱ्या, हाऊसिंग फॉर ऑल इन अर्बन एरिया, सगळ्या लोकांना पक्की घरं भेटली पाहिजे, हा निश्चय होता. ओके, कोणत्या प्रकारातली स्कीम होती ही? केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, ह्यात काय काय तरतुदी आहेत थोड्या वेळात आपल्याला बघायचंच आहे. ओके, तर काय नाव या योजनेचं नाव काय? प्रधानमंत्री आवास योजना शहरी. ओके, ग्रामीण भागासाठी ही योजना खूप जुनी आहे. ओके, तिचं नंतर नाव पहिलं त्या योजनेला इंदिरा आवास योजना म्हणायचे, मग त्या योजनेचं नाव बदलून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं करण्यात आलं. ओके, पण ग्रामीण भागासाठी मित्रांनो ही योजना फार जुनी आहे. कधीची आहे आपल्याला ह्या टॉपिक नंतर तोच टॉपिक बघायचा आहे. ओके, तर शहरी भागासाठी रिलेटिव्हली, ओके, त्या मानानं बघितलं तर शहरी भागासाठी ही जी योजना आहे ती नवीन योजना आहे.
ही योजना कशी आहे? नवीन योजना आहे. ओके. तर केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, म्हणजे केंद्राचा काही सहभाग आणि राज्यांचा काही सहभाग असतो. आता यात तरतुदी काय आहेत मित्रांनो? आर्थिक दुर्बल घटकांसाठी, कोणासाठी? आर्थिक दुर्बल घटकांसाठी 30 स्क्वेअर मीटर चटई क्षेत्र असलेलं घर द्यायचे. ओके. आर्थिक दुर्बल घटकांसाठी 30 स्क्वेअर मीटर चटई क्षेत्र असलेलं घर द्यायचं. आता या आर्थिक दुर्बल घटक काय वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये येणार आहेत. ओके. चटई क्षेत्रांची मर्यादा केंद्रशासित सरकारे किंवा राज्य केंद्र सरकारच्या मान्यतेने वाढवू शकतात. तर हे जे चटई क्षेत्राची मर्यादा आहे, दुर्बल घटकां इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी काय आहे? 30 स्क्वेअर मीटर. किती आहे? 30 स्क्वेअर मीटर. 30 स्क्वेअर मीटर पर्यंत. ओके. 30 म्हणजे 30च नाही, 25 ते त्याच्या खालचं पर्यंत. ओके. अप टू. ओके. लक्षात घ्या, हा शब्द खूप महत्वाचा आहे. अप टू 30 स्क्वेअर मीटर. 30 स्क्वेअर मीटर पर्यंत त्याचं जे चटई क्षेत्र असते, कार्पेट एरिया. ओके. कार्पेट एरिया किती असला पाहिजे? चटई क्षेत्र किती असलं पाहिजे? त्या घराचं 30 स्क्वेअर मीटर पर्यंत असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं छोटं चालते, पण त्याच्यापेक्षा मोठ्याला परमिशन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाही. ओके. आणि समजा ही लिमिट जर वाढवायची असेल, 30 स्क्वेअर मीटरची जर जी मर्यादा जर वाढवायची असेल, तर राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारकडे निवेदन देऊ शकतात, रिक्वेस्ट करू शकतात. ओके. आणि तशी मान्यता घेऊन ते ही मर्यादा वाढवू शकतात. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या योजनेअंतर्गत जी घरं भेटतील, ओके, म्हणजे या योजनेअंतर्गत ऍक्च्युली कर्ज मिळते. ओके. घरं डायरेक्ट मिळणार नाही, कर्ज मिळते. त्या कर्जाचा वापर करून तुम्ही घरं घेता. ओके. त्याचा जो मालकी हक्क असेल किंवा सहमालकी हक्क असेल, म्हणजे त्याचं जे ओनर असेल किंवा को ओनर असेल, हे कंपल्सरी एका महिलेकडे असणं गरजेचं आहे. ओके. महिलांना देखील समान संधी भेटल्या पाहिजेत, म्हणून ही तरतूद केलेली आहे आणि चांगली तरतूद आहे. वी शुड अप्रिशिएट इट. ओके. चांगली तरतूद आहे, आपण ह्याचं कौतुक केलं पाहिजे की ओनर जो असेल, ओनर किंवा को ओनर, ओके, एकतर मालकी हक्क, त्या संपत्तीचा मालकी, त्या घराचा मालकीन असेल, ओके, किंवा सहमालकीन असेल, ती कोण असेल? एक महिला असेल. ओके. मालकी हक्क कोणाकडे? ओनर कोण असेल? ओनर किंवा को ओनर. तर मालकी हक्क किंवा सहमालकी हक्क कोणाकडे असेल? महिलेकडे असेल. ओके. 2022 पर्यंत सगळ्यांना घरे देणे, स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे 2022 हे वर्ष निवडलेलं आहे. ओके. मित्रांनो, ह्यामध्ये मुख्यत्वे 3 कॅटेगरी आहेत. ओके. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं आहे, कदाचित हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. ह्यामध्ये 3 कॅटेगरी आहेत. ओके. जे बेनिफिट जो मिळतो, लाभ जो मिळतो, त्याच्यात 3 वर्ग आहेत. ओके. जाणून बुजून मी इथं लॉंग फॉर्म लिहिला नाही, मी पुढच्या स्लाइड मध्ये लिहिला, जेणेकरून तुम्हाला अगोदर त्या कॅटेगरी लगेचच न कळता ते शब्द समोरून गेले पाहिजे. बऱ्याचदा आहे ना, शब्द समोरून जाणे पण खूप कामाला पडते. अर्थ न माहीत असता जेव्हा शब्द समोरून जातात, तेव्हा आपल्या डोक्यात आहे ना, त्या शब्दांविषयी प्रश्न तयार होतात. अरे हा शब्द काय असू शकते? EWS काय आहे? LIG काय? MIG काय? ओके. CLSS काय आहे? हे शब्द असे आपल्या डोक्यात ते हे व्हायला लागतात. ओके. म्हणजे आपल्या डोक्यात ते चालायला लागतात. म्हणून मी थोडंसं अशी स्लाइड बनवली. ओके. 3 प्रकारचे लाभ वर्ग आहेत. ओके. 3 प्रकारचे बेनिफिट ह्या योजनेअंतर्गत 3 प्रकारचे लाभ मिळू शकतात. कोणकोणते मित्रांनो? पहिलं घर विकत घेणाऱ्या व्यक्तीला हे अनुदान मिळते. ओके. आणि त्या अनुदानाचे 3 वर्ग आहेत. ओके. लक्षात घ्या, ही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो. पहिलं घर पाहिजे. जर शहरात तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थी बनायचं स्वप्न बघत असाल, बघितलेलं असेल, 2022 आलेलं. ओके. तर तुमचं ते पहिलं घर असणं आवश्यक आहे. दुसऱ्या घराला, तिसऱ्या घराला ह्याचा लाभ मिळत नाही. ह्याचा लाभ मिळत नाही. ओके. आता कॅटेगरीज किती आहेत मित्रांनो? बघ, कॅटेगरीज किती आहेत? 3 प्रकारचे वर्ग आहेत. एक आहे EWS, ज्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणतात. मराठीत त्याला आर्थिक दुर्बल म्हणजे वीकर, सेक्शन म्हणजे घटक. ओके. EWS म्हणजे आर्थिक दुर्बल घटक. या घटकासाठी मित्रांनो, त्या घराचा जो एरिया आहे तो आहे 30 स्क्वेअर मीटर चटई क्षेत्र. ओके. कार्पेट एरिया जो असेल त्या घराचा, तो किती असेल? 30 स्क्वेअर मीटर पर्यंत असेल. ओके.
जे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बसतात LIG म्हणजे लो इन्कम ग्रुप, LIG स्टँड फॉर लो इन्कम ग्रुप. मित्रांनो ह्या अंतर्गत जी लोक येतात त्यांना निम्न, ओके, लो म्हणजे निम्न, कमी, ओके, मिळकत गट, ओके, ज्यांचं इन्कम कमी आहे, मिळकत कमी आहे, त्या व्यक्तींना, ओके, येतात पहिल्या कॅटेगरीमध्ये आर्थिक दुर्बल घटक आहेत, त्यांच्यात इन्कम किती आहे थोड्या वेळात दुसऱ्या स्लाइड मध्ये मी सांगणार आहे. ओके, LIG मध्ये जे मोडतात मित्रांनो ते कोणत्या इन्कम गटा, त्यांना किती पर्यंत, किती चटई क्षेत्रापर्यंत घर मिळू शकते, 60 स्क्वेअर मीटर पर्यंत असते. किती? 60 स्क्वेअर मीटर पर्यंत. आणि जे मीडियम इन्कम ग्रुप आहेत MIG, त्याच्यामध्ये 2 गट आहेत, ते आपल्याला थोड्या वेळात बघायचं आहे. ओके, मध्यम मिळकत गट, त्यांची मिळकत मध्यम स्वरूपाची आहे, जास्त कमी पण नाही आणि अतिशय जास्त पण नाही. ओके, त्यांना एकतर 166 किंवा 200 स्क्वेअर मीटर चटई क्षेत्राचं घर मिळू शकते या अंतर्गत. तर मित्रांनो लक्षात घ्या 3 प्रकारचे कॅटेगरीज आहेत. ओके, पहिल्या स्लाइड मध्ये मी सांगितलं होतं 3 प्रकारचे कॅटेगरीज आहेत. एक कॅटेगरी आहे, ओके, एक कॅटेगरी आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन, दुसरे आहे लो इन्कम ग्रुप, तिसरं आहे मीडियम इन्कम ग्रुप, मिडल इन्कम ग्रुप. मिडल इन्कम ग्रुप मध्ये 1 आणि 2 असे भाग पडतात. ओके, 1 आणि 2 असे भाग पडतात. राईट. तर जर EWS असेल, आर्थिक दुर्बल गट असेल, तर त्यांना 30 स्क्वेअर मीटर चटई क्षेत्रापर्यंत त्यांना घर मिळू शकते, त्या घरासाठी अनुदान मिळू शकते, त्या घरासाठी मदत मिळू शकते सरकारची प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत. ओके, निम्न मिळकत गट असेल तर 60 स्क्वेअर मीटर पर्यंत चटई क्षेत्रासाठी त्यांना अनुदान मिळू शकते. जर मध्यम मिळकत गट असेल मित्रांनो तर 160 किंवा 200, कोणाला 160 कोणाला 200, थोड्या वेळात क्लिअर होईल, डोंट वरी, वेट फॉर इट. ओके, स्क्वेअर मीटर 160 किंवा 200 स्क्वेअर मीटर चटई क्षेत्रापर्यंत अनुदान मिळते. ओके, आता हे जे गट आहेत, मी म्हणलं की EWS आहे म्हणजे आर्थिक दुर्बल गट, लो इन्कम ग्रुप आहे म्हणजे निम्न स्वरूपाचं मिळकत ज्यांची आहे, किंवा मिडल इन्कम ग्रुप आहे ज्याचे 2 कॅटेगरी, मध्यम स्वरूपाचं ज्यांचं इन्कम आहे, मिळकत आहे. तर नेमकं त्यांचं इन्कम कॅटेगरी काय आहे बघा. ज्या व्यक्तींचं इन्कम हे वार्षिक इन्कम 3 लाखापर्यंत आहे ते EWS मध्ये येणार, म्हणजे आर्थिक दुर्बल घटकामध्ये येणार. कितीपर्यंत इन्कम मित्रांनो? 3 लाखापर्यंत. 3 लाखापर्यंत इन्कम असेल EWS. जर इन्कम 3 ते 6 लाखापर्यंत असेल मित्रांनो, 3 पासून ते 6 पर्यंत, तर ते येणार लो इन्कम ग्रुपमध्ये. ते कोणत्या ग्रुपमध्ये येणार? लो इन्कम ग्रुप म्हणजे निम्न स्वरूपाचं मिळकत आहे. ओके, जर त्यांचं उत्पन्न 6 ते 12 लाखापर्यंत असेल मित्रांनो, तर ते येणार मिडल इन्कम ग्रुप 1. बघा, 6 ते 12 असेल तर मिडल इन्कम ग्रुप 1 मध्ये येणार. आणि जर 12 ते 18 लाख वार्षिक उत्पन्न असेल मित्रांनो, ओके, इथं थोडासा शब्द चुकला आहे लिहिण्यामध्ये. ओके, सॉरी फॉर दॅट. इट्स रिटन ॲज दिस उत्पन्न. ओके, मी करेक्ट करेन ते, सॉरी फॉर दॅट. तर मिडल इन्कम ग्रुप 2 जे आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 12 ते 18 लाख. तर मित्रांनो सुरुवात कशी होते बघा. आता आपण पहिल्या स्लाइडकडे जाऊया जिथं थोडीशी जागा आहे आपल्याला लिहायला. हा, तर इथं जे 3 गट आहेत, ओके, 3 गट आहेत. एक आहे EWS, आर्थिक दुर्बल घटक, 3 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम असेल ते याच्यामध्ये येणार. दुसरा आहे लो इन्कम ग्रुप, 3 ते 6 लाखापर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे ते ह्यात येणार. तिसरा आहे मिडल इन्कम ग्रुप फर्स्ट कॅटेगरी, 6 ते 12 लाख ज्यांचं इन्कम आहे ते यात येणार. मिडल इन्कम ग्रुप सेकंड कॅटेगरी, 12 ते 18 लाख इन्कम आहे ते ह्या कॅटेगरीमध्ये येणार. अशा 4 कॅटेगरी आहेत. आणि मित्रांनो लक्षात घ्या, 4ही कॅटेगरीसाठी अनुदान वेगवेगळं आहे. 4ही कॅटेगरीसाठी अनुदान वेगवेगळं आहे. ओके, आता कसं अनुदान मिळते बघा. होम लोन्स इंटरेस्ट कॅटेगरीज, तर गृह कर्जाचं जे अनुदान आहे ते कसं मिळते. जर EWS LIG असेल, ओके मित्रांनो, जर EWS LIG असेल तर 20 वर्षासाठी 6.5, ओके, 6.5% व्याज असेल. 6.5% व्याज असेल आणि तो व्याज हा
एक मिनिट हा, इथं एक काहीतरी राहिलेलं आहे. ओके, तो जास्त रकमेवर मिळतो. ओके, जसं तुम्हाला मिड लेवल MIG, ओके, मिड लेवल इन्कम ग्रुप जो आहे, ओके, त्यांना 4% व्याजाने फक्त 9 लाखापर्यंत लाभ मिळतो. त्यांना 4% व्याजाने फक्त 9 लाखापर्यंत लाभ मिळतो. आणि MIG जो सेकंड आहे त्यांना 3% व्याजाने, ओके, 12 लाखापर्यंत व्याज मिळू शकते. ओके, तर बघा मित्रांनो, तुम्हाला आणि ह्या सगळ्यांची जे कालावधी आहे मित्रांनो, सगळ्यांचा कालावधी किती वर्षाचा? 20 वर्षाचा. सगळ्यांचा कालावधी काय? 20 वर्षाचा आहे. ओके, तर जर EWS किंवा LIG असेल, EWS किंवा LIG असेल तर 6.5% फॉर 20 years, ओके, अप टू सम लिमिट, ओके, अप टू सम लिमिट, अप टू दी एंटायर से लोन. त्यानंतर जर मिड लेवल असेल, MIG 1 असेल, मित्रांनो लक्षात घ्या, MIG 1 मिडल इन्कम ग्रुप 1 कॅटेगरी असेल तर 4% अप टू 9 लाख रुपीज फॉर 20 years. 9 लाखाच्या वर त्यांना ती सबसिडी मिळत नाही. ओके, आणि जर MIG 2 ग्रुप असेल 3% 20 वर्षासाठी फॉर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ 12 लाख, फॉर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ 12 लाख. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल डोक्यात, सर त्यांचं ज्यांचे इन्कम जास्त आहे त्यांना व्याज कमी असतो. मित्रांनो, बँकेची जर तुम्ही नियम बघितला, ओके, व्याज दर हे कशावर ठरलेले असतात? तुम्ही त्याची परतफेड कधी करता, परतफेडीचा जो कालावधी असतो, ओके, आणि तुमच्या व्याजाची रक्कम किती असते. ओके, तर जेवढ्या जास्त रकमेचं व्याज घेता जनरली तुम्हाला जो कर्ज असते, व्याजाचा जो दर असतो तो कमी असतो. आणि जेवढा जास्त कालावधी घ्याल तेवढा तो दर काय होतो? थोडा थोडा कमी होतो. थोडा थोडा काय होतो? कमी होतो. त्यामुळे हे असे दर आहेत. ओके, सो प्लीज रिमेंबर व्हॉट आर दी रेट्स. ओके, फॉर EWS LIG इट्स 6.5% फॉर 20 years. फॉर मिड लेवल इन्कम ग्रुप फक्त 9 लाखापर्यंत. लक्षात घ्या, फक्त 9 लाखापर्यंत 20 वर्षासाठी 4%. आणि जर MIG 2 असेल 3% दर असेल 20 वर्षासाठी 12 लाखापर्यंत. 20 वर्षासाठी 3% दर असेल 12 लाखापर्यंत. तर असे गृहकर्ज दिले जातात आणि हेच त्यांचं अनुदान असते. ओके, हेच त्यांचं काय असते? अनुदान असते. तर मित्रांनो बघा, जे प्रधानमंत्री आवास योजना आहे शहरी भागासाठी, त्याची सुरुवात कधी झाली होती? 2015 ला झाली होती. मुख्य उद्देश काय होता? 2012 पर्यंत सगळ्यांना हाऊसिंग फॉर ऑल, तुम्हाला हा पण शब्द येऊ शकतो बरं, हाऊसिंग फॉर ऑल, सगळ्यांना घर. ओके, सगळ्यांना घर हे देण्याचं एक उद्देश यांनी ठेवलं होतं. केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. ओके, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 30, हे नंतर तुम्हाला आणखी त्याच्यात नवीन नवीन गट ऍड झालेले आपण बघितले. ओके, चटई क्षेत्राची मर्यादा ही राज्य सरकार किंवा केंद्रशासित सरकार केंद्र सरकारच्या मान्यतेने बदलू शकतात, वाढवून घेऊ शकतात. मालकी हक्क जो असला पाहिजे, सहमालकी हक्क किंवा मालकी हक्क म्हणजे काय? ओनरशिप किंवा को ओनरशिप महिलेकडे असणं गरजेचं आहे. 2022 हा हेच वर्ष निवडण्याचं कारण काय? कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळून 1947 पासून ते 2022 पर्यंत मित्रांनो आपल्याला किती वर्ष झालेत? आपल्याला 75 वर्ष झाले. त्यामुळं आझादी का अमृत महोत्सव, ओके, हे असल्यामुळं 2022 टार्गेट ठेवण्यात आलं होतं. हे टार्गेट त्या पूर्ण झालेले नाही. ओके, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे टार्गेट पूर्ण झालेले नाही. ह्याच्यात 3 गट आहेत. एक EWS आहे, त्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणतो. LIG आहे, त्याला लो इन्कम ग्रुप म्हणतो. आणि MIG आहे, ज्याला मिडल इन्कम ग्रुप म्हणतो. मिडल इन्कम ग्रुप मध्ये 2 प्रकारचे गट आहेत. ओके, जे EWS आहेत, आर्थिक दुर्बल घटक जे आहे त्यांना 30 स्क्वेअर फीट चटई क्षेत्र असलेलं, ओके, स्क्वेअर मीटर नॉट फीट, सॉरी, स्क्वेअर मीटर, 30 स्क्वेअर मीटर चटई क्षेत्र असलेलं घर मिळू शकते. लो इन्कम ग्रुप म्हणजे निम्न, थोडं खालच्या, थोडं कमी जर इन्कम असेल त्या गटात असेल तर 60 स्क्वेअर मीटर चटई क्षेत्र असलेलं घर असेल. ओके, मॅक्झिमम आहे बरं, ही लिमिट लक्षात ठेवा, मॅक्झिमम आहे, अप टू UPTO अप टू 60 पर्यंत आहे. ओके, त्याच्यापेक्षा थोडं कमी असेल तर चालेल, जास्त नाही चालणार असं. आणि जर मिडल इन्कम ग्रुप मध्यम मिळकत गट असेल तर 160 किंवा 200 स्क्वेअर मीटर चटई क्षेत्राचं घर मिळू शकते. ओके, आता मित्रांनो, तर हे जे मिडल इन्कम ग्रुप, लो इन्कम ग्रुप, मिडल आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, त्यांचं काय वार्षिक उत्पन्न आहे, काय म्हणजे काय त्यांचा बेस काय आहे, त्यांचं नेमका बेस काय आहे हे ठरवण्याचं त्यांचं बेस आहे वार्षिक उत्पन्न.
जर एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असेल तर तो ईडब्ल्यूएस 3 लाखापर्यंत, त्याच्यावर नाही, त्याच्या खाली असू शकतो. ओके, तर तो ईडब्ल्यूएस मध्ये गणला जाईल. LIGR लो इन्कम ग्रुपमध्ये 3 ते 6 लाख उत्पन्न असणारी लोक लो इन्कम ग्रुपमध्ये येतात. MIG मिडल इन्कम ग्रुप 1 मध्ये 6 ते 12 लाख वार्षिक उत्पन्न असणारे लोक येतात आणि MIG 2 मध्ये 12 ते 18 लाख वार्षिक उत्पन्न असणारे लोक येतात. ओके, आणि नेमकी सूट कशावर मिळते तर गृह कर्जावर मिळते. ओके, 6.5% फॉर 20 इयर्स फॉर EWS LIG. मिड लेवल MIG जे असेल 4% 9 वर्षापर्यंत 9 लाखापर्यंत आणि 3% 12 लाखापर्यंत. आणि सगळ्यांचा जो कालावधी असेल हे अनुदान मिळण्याचं, हे जे गृह कर्जामध्ये जी सवलत मिळते मित्रांनो, हे सवलत मिळण्याचा सगळ्यांचा कालावधी किती आहे? 20 वर्ष. सगळ्यांचा कालावधी किती आहे? 20 वर्ष. ओके, तर हे होतं शहरी भागातल्या ह्या योजनेसाठी. आता ह्याचा एक काउंटर पार्ट म्हणजे असाच पण ग्रामीण भागासाठी एक स्कीम आहे, त्याचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना रुरल. म्हणजे काय? प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. कंसातला हा शब्द खूप महत्वाचा आहे, ग्रामीण, कारण त्यांचे तरतुदी, त्यांच्या सवलती, त्यात केली जाणारी कामं, त्यात दिले जाणार अनुदान हे सगळंच वेगळं आहे. त्यामुळं बिलकुल कन्फ्युज व्हायची गरज नाही. शहरी भागासाठी ही योजना 2015 ला आली, पण मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे जे खेडेगावात ही ग्रामीण भागासाठी ही योजना भरपूर अगोदर आली होती. ओके, ग्रामीण भागासाठी ही योजना 1985 काहीतरी सुरू झाली होती. ओके, लक्षात घ्या, इंदिरा आवास योजना असं हे नाव होतं. तर पूर्वी ह्याचं नाव काय होतं मित्रांनो? लक्षात घ्या, पूर्वी ह्याचं नाव होतं इंदिरा आवास योजना. नंतर 1 एप्रिल 2016 ला, बघा नाव कधी बदललं हा प्रश्न आला तर तुमचं उत्तर रेडी पाहिजे. 1 एप्रिल 2016 नंतर ह्या योजनेचं नाव बदलून प्रधानमंत्री आवास योजना रुरल असं नाव करण्यात आलं, असं नाव देण्यात आलं. ओके, याचा अर्थ काय? ही योजना अगोदरच होती. ओके, अस्तित्वात होती. ही अगोदरच्या सरकारने ही योजना इंदिरा गांधींचं नाव आहे, पण ही योजना राजीव गांधींच्या काळात सुरू झालेली योजना. ओके, लक्षात घ्या. तर नेमकं या योजनेचा उद्देश काय? कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्यांना पक्की घरं देणे, बेघर कुटुंबांना घरं देणे आणि टार्गेट काय होतं? 2022. अगेन हाऊसिंग फॉर ऑल, हाऊसिंग फॉर ऑल, सगळ्यांसाठी घरं. जे कच्च्या घरामध्ये राहतात, पडक्या घरामध्ये राहतात किंवा ज्यांना घर नाही, बेघर घर, अशा कुटुंबांना घर देणे. मित्रांनो, शहरी जी योजना आहे त्यामध्ये गृह कर्जामध्ये व्याज दरामध्ये सूट होती. शहरी योजना जी आहे गृह कर्जामध्ये व्याज दरामध्ये सूट होती. ग्रामीण योजना आहे तिथं सरळ सरळ पैसे रुपी मदत केली जाते. पुढे आपल्याला बघायचं, पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला ते क्लिअर होईल. ओके, तर जे 2016 ला त्यांनी टार्गेट ठेवलं होतं, सरकारने जे टार्गेट ठेवलं होतं 2016 ला मित्रांनो, ते टार्गेट काय होतं? पुढच्या 3 वर्षात म्हणजे 2016-17 एक वर्ष, 17-18 दुसरं वर्ष आणि 18-19 तिसरं वर्ष, पुढच्या 3 वर्षात 1 करोड कुटुंबांना पक्क घरं देण्याचं एक निश्चय होता. ओके, 1 करोड कुटुंबांना पक्क घरं देण्याचा निश्चय होता. ओके, या 3 वर्षासाठी. पण 22 पर्यंत सगळ्यांसाठी घर, लक्षात घ्या. ओके, 22 पर्यंत काय? सगळ्यांसाठी. ज्यांना घर नाही, जे बेघर आहेत, जे कच्च्या घरामध्ये राहतात, त्यांना पक्क घर देण्याचं 2022 चे टार्गेट होतं. ओके ना, आता लक्षात आपण बघूया घराचं क्षेत्रफळ कितीपर्यंत, त्याच्यात कितीपर्यंत मर्यादा होती. ओके, घराचं क्षेत्रफळ किमान 25 स्क्वेअर मीटर असेल. स्वयंपाकासाठी आरोग्यदायी जागा असेल. मित्रांनो, द मिनिमम साईज कमीत कमी किमान आहे, बघा किमान आहे. तिथं कमाल होतं, इथं किमान आहे. ओके, हा फरक आहे. तुम्ही तौलनिक अभ्यास करा, इकडे शहरी आणि इकडे ग्रामीण विकास योजना, प्रधानमंत्री आवास योजना इकडे शहरी इकडे ग्रामीण, असं लिहून तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला चांगलं त्याच्यातला फरक कळेल अजून. ओके, अगोदर त्याची मर्यादा 20 स्क्वेअर मीटर होती, पण नंतर वाढवली गेली त्याची मर्यादा. आणि घराचं क्षेत्रफळ किमान 25 स्क्वेअर मीटर असेल. स्वयंपाकासाठी आरोग्यदायी जागा असेल. मित्रांनो, स्वयंपाक करण्यासाठी विशेष जागा दिली जाईल आणि त्या जागेला धरून हे 25 स्क्वेअर मीटर मिनिमम साईज असेल त्या घराची, ज्याच्यासाठी अनुदान दिलं जाईल. ओके,
पूर्वी एका घरासाठी, बघा इथं युनिट असिस्टन्स शब्द वापरलाय, तुम्हाला हा शब्द कन्फ्युज व्हायची गरज नाही. जर इंग्रजीमध्ये वाचाल ना, युनिट असिस्टंट, युनिट म्हणजे एक घर, एक घटक. युनिटचा अर्थ काय होतो मित्रांनो? एक घर, एक घटक. ओके, तर मित्रांनो युनिट असिस्टन्स कितीचा आहे बघा, एका घरासाठी किती असिस्टंट आहे? जर तुम्ही डोंगराळ किंवा दुर्गम भागात असाल तर सरकारतर्फे तुम्हाला 1,30,000 रुपयाची मदत मिळू शकते. आणि जर तुम्ही इतर भागात असाल जे डोंगराळ नाहीत, प्लेन एरिया ज्याला म्हणतो, PLAIN, ओके, समतल पठार असेल किंवा अशा ज्या भागात जाणं तेवढं अवघड नाही, डोंगराळ भाग नाही किंवा दुर्गम भाग नाही, अशा भागात असेल जसं की महाराष्ट्र, ओके, तर त्या भागात तुम्हाला 1,20,000 रुपयापर्यंत अनुदान मिळते. 1,20,000. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड दिस. जर डोंगराळ भाग असेल, दुर्गम भाग असेल तर अनुदान कितीचं आहे मित्रांनो? 1,30,000. आणि जर प्लेन एरिया असेल, इतर भाग असेल जिथं दुर्गम भाग नसेल, डोंगराळ भाग नसेल, तर त्याच्यासाठी अनुदान आहे 1,20,000. ओके, तर पूर्वी या अनुदानाची रक्कम वेगळी होती. ज्याची 1,20,000 आता आहे ते पहिलं 70,000 मिळायचे. ज्याचे 1,30,000 आता आहे त्याला 75,000 मिळायचे. पण नंतर वाढल्यानंतर ते अनुदान वाढवलं गेलं. 1,30,000 आणि 1,20,000 अशी त्याची लिमिट करण्यात आली. ओके, 90.95 लाभार्थ्याला मनरेगातर्फे, मनरेगातर्फे इथं थोडस गॅप आहे. ओके, लाभार्थ्याला मनरेगातर्फे 90.95% डे, व्यक्ती दिवस काम मिळेल. ह्या घराचे ग्रामीण भागातले जे लाभार्थी असतील मित्रांनो, त्यांना मनरेगातर्फे देखील 90.95% डे. पर्सेंट डेचा अर्थ काय होतो मी पहिलं क्लिअर करतो. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला भरपूरदा हा प्रश्न, हा शब्द येण्याची गरज आहे. तुम्ही जर रोजगाराबद्दल वाचत असाल, तुम्ही जर मनरेगाबद्दल वाचत असाल, तुम्ही जर योजनांबद्दल वाचत असाल, तर तुम्हाला पर्सेंट डे असा शब्द येऊ शकतो. पर्सेंट डे. पर्सेंट डेचा अर्थ काय? द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय वन पर्सन इन वन डे. एका व्यक्तीने एका दिवसात किती काम केले त्याला पर्सेंट डे म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण? पर्सेंट डे. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, एका व्यक्तीने, व्यक्ती किती आहे? एक आहे. एक व्यक्ती एका दिवसात किती काम करेल त्याला पर्सेंट डे म्हणतात. त्याला काय म्हणलं जाते? पर्सेंट डे. तर जर एखादा व्यक्ती, ग्रामीण भागातलं कुटुंब जर लाभार्थी असेल या घराचा, ग्रामीण भागातलं कुटुंब जर या योजनेचा लाभार्थी असेल, तर त्या कुटुंबातल्या व्यक्तीला ओके मनरेगातर्फे 90.95% डे असं काम मिळू शकते. ओके, 90.95% डे. ओके, येते लक्षात? एक व्यक्ती एक दिवसात जेवढं काम करत त्याला 1% डे म्हणतात. तर इथं जवळजवळ 90 ते 100 दिवसाचं काम झालं मित्रांनो. ओके, एक व्यक्ती एका दिवसात जेवढं काम करेल त्याला 1% डे म्हणतात. तसंच 90.95 दिवसाचं व्यक्ती दिवस म्हणजे पर्सेंट डे, इंग्रजीमध्ये लक्षात ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, सगळ्याच गोष्टी काय तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन, इकॉनॉमिक्स मध्ये तर असं होते की बऱ्याच गोष्टींचं ट्रान्सलेशन खूप अवघड वाटायला लागते. ओके, तर पर्सन म्हणजे व्यक्ती, डे म्हणजे दिवस. एक व्यक्ती एका दिवसात किती काम करतो त्याला 1% डे म्हणतो. तर तसंच जर एखादा व्यक्ती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत जर लाभार्थी असेल तर त्याला मनरेगातर्फे देखील 90.95% डे काम मिळेल. ओके, आता घराबरोबरच तुम्ही आता तुमच्या डोक्यात विचार आला तर घरचं ठीक आहे, किचन झालं, घर झालं, शौचालयाची गोष्ट पण आली. तर याचं शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत मिशन, तुम्हाला आठवतं SBM, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, SBM स्वच्छ भारत मिशन ग्रामीण तर्फे किंवा इतर योजनेकडून निधीची सोय करून देणे. तर ह्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शौचालयाची म्हणजे सुविधा नाही. म्हणजे ह्या अंतर्गत ह्या पैशामध्ये 1,30,000 1,20,000 मध्ये तुम्हाला शौचालयासाठी निधी मिळत नाही. तर तुम्हाला जर शौचालयासाठी निधी हवा, शौचालय बांधायचं असेल, त्याच्यासाठी निधी हवा असेल, तर तुम्ही काय करता? कॉन्व्हर्जन्स म्हणतात इंग्रजीमध्ये त्याला. काय म्हणतात? कॉन्व्हर्जन्स. म्हणजे काय करता? एका स्कीमला तुम्ही दुसऱ्या स्कीमशी जोडून निधी मिळवता. तर काय करायचं? प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणला स्वच्छ भारत मिशनशी जोडून किंवा इतर योजनेशी जोडून, मनरेगा सारख्या योजनेशी जोडून तिथून त्याच्या निधीची सोय करणे हे देखील या योजनेमध्ये लिहिलेलं आहे. तशी देखील याच्यात तरतूद आहे. ओके, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज कनेक्शन, घरगुती गॅसची सुविधा ह्यासाठी देखील इतर योजनेद्वारे प्रयत्न करणं
देखील या प्रधानमंत्री आवास योजनेचं उद्दिष्ट आहे. ओके, तर बघा मित्रांनो, तुम्हाला घर दिलं. ओके, घर कसं असेल? घर असेल. ओके, आणि त्यामध्ये स्वयंपाकाची विशेष म्हणजे जागा असेल, ते धरून त्याचा काही एरिया असेल 25 स्क्वेअर मीटर वगैरे. मग ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला शौचालय वगैरे लागत असेल तर तुम्ही काय करा, शौचालय लागत असेल, वीज कनेक्शन लागत असेल. ओके, वीज कनेक्शन जर लागत असेल, ह्या गोष्टी लागत असेल तर तुम्ही काय करायचं, कॉन्व्हर्जन्स, इंग्रजीमध्ये त्याला कॉन्व्हर्जन्स म्हणतात. त्या स्कीम मध्ये त्याची सुविधा नसल्यामुळे, त्या योजनेमध्ये त्याची सुविधा नसल्यामुळे, त्याची तरतूद नसल्यामुळे तुम्ही इतर योजनांना त्याच्याशी लिंक करून ती कामं करून घेता, तो निधी तुम्ही मिळवू शकता. असं त्याला कॉन्व्हर्जन्स म्हणतात. ओके, इट्स कॉल्ड एज कॉन्व्हर्जन्स. आता पुढची स्लाइड बघूया. त्याच्यात एक गोष्ट राहिली, 1 मिनिट. हा, तर इथं वीज कनेक्शन आणि शौचालय ह्याच गोष्टी नाहीत. तर मित्रांनो, भविष्यात याला घरगुती गॅसची सुविधा देखील ओके व्हायला पाहिजे आणि इतर योजनाशी ह्याला जोडता येईल का, यावरती देखील गव्हर्नमेंट विचार करते. मित्रांनो लक्षात घ्या. ओके, शौचालय, वीज कनेक्शन तर झालंच. एलपीजी गॅस सिलेंडर, ओके, तर तुम्हाला गॅस कनेक्शन देता आलं, ह्याबरोबर इतर योजनाशी जोडून जर कोणतं गॅस कनेक्शन देता येईल का, ह्याचा देखील सरकार विचार करते. आणि भविष्यात कदाचित असं झालं की तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तुम्ही लाभार्थी आहात, तर त्याबरोबर कदाचित शौचालय देखील मिळेल, त्याबरोबर तुम्हाला वीज कनेक्शन देखील मिळेल, त्याबरोबर तुम्हाला कदाचित एलपीजी गॅस सिलेंडरचं कनेक्शन देखील मिळेल. या सगळ्या गोष्टी मिळतील. कदाचित ते एका स्कीमच्या अंतर्गत मिळणार नाही, पण त्या स्कीमला जोडून दुसऱ्या योजना, दुसऱ्या स्कीमला जोडून तुम्ही ह्या गोष्टींचा लाभ घेऊ शकाल. ओके, असे देखील प्रयत्न सुरू आहेत. ही योजना मित्रांनो जशी ग्रामीण शहरी भागातली योजना होती, तशीच ही देखील योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्राचा सहभाग हा 40% असेल आणि राज्याचा सहभाग हा केंद्राचा सहभाग हा 60% असेल आणि राज्याचा सहभाग हा 40% असेल. ओके, आणि हे गुणोत्तर जर दुर्गम भाग असेल, नॉर्थ ईस्टर्न आणि हिमालयन स्टेट, ओके, हिमालयाच्या तिथली जे राज्य असतील आणि नॉर्थ ईस्टर्न, ओके, इकडली ईशान्येकडील जर राज्य असतील, ओके, तर तिथलं जे प्रमाण असेल ते 90-10 असेल. म्हणजे केंद्र सरकार 90% आणि राज्य सरकार 10% निधी पुरवेल. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे, केंद्र सरकार पुरस्कृत स्कीम आहे, ज्यामध्ये 60% केंद्र सरकार निधी देतो, 40% हा राज्य सरकार निधी देतो. आणि ही जर घरं ओके नॉर्थ ईस्टर्न आणि हिमालयन स्टेट्स मध्ये असतील, ओके, तर हा जो निधी आहे याचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर थोडं वेगळं असेल. ओके, केंद्र सरकार 90% देईल आणि राज्य सरकार 10% देईल. ओके, आणि हा जो निधी भेटेल त्यापैकी 4% निधी लक्षात घ्या प्रशासकीय खर्चासाठी तुम्ही वापरू शकता. विशेष प्रकल्पासाठी केंद्र सरकार, बघा बजेटरी ग्रांट, बजेटमध्ये जे अनुदान असते, केंद्र सरकार इज टू बी रिटेन ऍट द सेंट्रल लेवल, केंद्र सरकार स्वतःकडे 5% विशेष प्रकल्पासाठी ठेवू शकते. ओके, विशेष प्रकल्पासाठी केंद्र सरकार काय करते, स्वतःकडे 5% ठेवते. 4% निधी हा प्रशासकीय खर्चासाठी वापरता येतो. आणि राज्यांना जो निधी दिला जातो मित्रांनो केंद्र सरकारकडून, तो 2 हप्त्यामध्ये निधी दिला जातो. राज्यांना जो केंद्र सरकार, शेवटी पैसे केंद्र सरकारकडून येतात, फायनान्स कमिशन मध्ये त्याची तरतूद केली जाते. वित्त आयोगामध्ये, वित्त आयोग जेव्हा 5 वर्षासाठी वित्त आयोग अभ्यास करून पैशाची तरतूद करते, तर वित्त आयोगाचा जो अहवाल असतो त्याच्यामध्ये नमूद केलेला असते की अशाच केंद्र सरकार एवढे पैसे या राज्याला देईल. ओके, तर हा जो निधी असेल प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जो निधी असेल तो केंद्र सरकारकडून ओके राज्य सरकारला 2 हप्त्यामध्ये 2 इक्वल इन्स्टॉलमेंट्स मध्ये देण्यात येईल. ओके मित्रांनो, तर आज आपण या योजनेबद्दल माहिती बघितली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इतर योजनांची माहिती बघूया. ओके, आय थँक यू फॉर बिंग हिअर. प्लीज सबस्क्राईब टू बार्टी चॅनल. या चॅनल बद्दल तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवा. ही लेक्चर सिरीज सगळा सिलेबस कव्हर करणार आहे. ओके, त्यामुळं नक्कीच MCQ पॅटर्न मध्ये ह्या लेक्चर सिरीजचा उपयोग होईल. ओके, आणि
पुन्हा पुन्हा व्हिडिओज बघा, जेणेकरून जर एखादा कॉन्सेप्ट आडला तर तुम्ही मला मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, कॉल पण करू शकता. ओके. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकीचे फॉर्म्स देखील बार्टीचे दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्याला एका विशिष्ट परीक्षेत इंटरेस्ट असेल तर तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. ओके. आणि ह्या प्रकारे तुम्ही बार्टीद्वारे जेवढे उपक्रम राबवले जातात त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. ओके. I thank you for being here. I am going to see you in the next lecture.